सुस्वागतम. श्री रामजी संस्थान यांच्या तुळशीबाग मंदिरात जमलेल्या सर्व सश्रद्ध श्रोत्यांचे आदित्य प्रतिष्ठानतर्फे स्वागत आहे. आदित्य प्रतिष्ठानची स्थापना 40 वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या शुभदिनी झाली व तेव्हापासून समाज प्रबोधनाचे व जनजागृतीचे काम अविरतपणे चालू आहे. आदरणीय गुरुदेव अभ्यंकर व सौ अपर्णा वहिनी यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली ग्रंथनिर्मिती, व्हिडिओ कॅसेट्स, ऑडिओ CD आणि आता पेन ड्राईव्हसुद्धा यांची निर्मिती, प्रवचने, कीर्तने, स्लाईड शोज व तीर्थपर्यटन अशा विविध माध्यमातून हे कार्य देशात आणि विदेशात अखंड चालू आहे. अशा सत्कार्यांचा समाजसुद्धा सत्कारच करतो. या संदर्भात एक प्रसंग आठवतो. सुमारे 18 वर्षापूर्वींचा. पुण्यात सुवर्णकार गोडबोले यांच्या शतक महोत्सवी तुळेचा. त्या दिवशी अनेक शतक महोत्सवी संस्थांचा सत्कार करण्यात आला. आदित्य प्रतिष्ठानचे नाव पुकारल्यावर गुरुदेवांनी नम्रपणे सांगितले, आमच्या संस्थेला तर 22च वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यावर संयोजकांनी अभिमानाने सांगितले की तुमच्या संस्थेने 22 वर्षातच 100 वर्षाचे कार्य पूर्ण केलेले आहे. आदरणीय गुरुदेवांच्या ग्रंथसंपदेची सुरुवात झाली ती 1988 साली साक्षात्कारी संतांचा भक्तियोग या मालिकेने. त्यानंतर 70हून अधिक पुस्तके व ग्रंथ निर्माण झाले. त्यात प्रामुख्याने आहेत पसायदान, गीतासागर, श्री गणपती अथर्व शीर्ष, वंदे मातरम, हिंदू धर्म व संस्कृतीवरती मालिका. परंतु या सर्वांमध्ये मुकुटमणी म्हणजे पंचखंडीय भक्तिकोश आहे, जो 5500 पृष्ठसंख्येचा भक्तीवरील एन्सायक्लोपीडिया आहे. भारतीय आचार्य, भारतीय संत, भारतीय संप्रदाय, भारतीय उपासना व भारतीय तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे असे आहेत ते 5 खंड. सध्या गुरुदेवांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारत आहे वाल्मिकी रामायणावर आधारित 7 कांडांचे ओवीबद्ध रामायणाचे लेखन. त्यामध्ये प्रकाशित झालेले 3 खंड बालकांड, अयोध्याकांड आणि अरण्यकांड या तिन्हीची मिळून मूळ किंमत आहे ₹1650. परंतु या प्रवचनमालेच्या कालखंडात आपल्यासाठी विशेष सवलतीची किंमत आहे फक्त ₹1000. आमच्या कक्षास भेट देऊन याचा अवश्य लाभ घ्यावा. भक्तिकोशाची निर्मिती होत असतानाच गुरुदेवांच्या मनात एक भव्य दिव्य अशी संकल्पना साकार होत गेली. ती म्हणजे वैश्विक संत विद्यापीठ स्थापनेची. लोणावळ्याजवळ औंढवली देवले परिसरातील 13-14 गटांची एकत्रित अशी 33 एकर जागा प्रतिष्ठानने स्वबळावर व अथक परिश्रमाने विकत घेतली. ती 2006-07 या कालखंडात. परंतु वेगवेगळ्या अटींची पूर्तता करणे, वेगवेगळ्या परवानग्या मिळवणे यासाठी 2017 साल उजाडले. आता आपल्याला 2,11,000 स्क्वेअर फूट बांधकामाला परवानगी मिळाली आहे. मध्यंतरीच्या काळात जागेचे सपाटीकरण, रस्ते बांधणी, एक मोठे सरोवर, संरक्षक भिंत इत्यादी कामे पूर्ण झाली. या संकुलात संस्कृतीच्या अष्टांगाचा म्हणजेच धर्मकारण, राष्ट्रकारण, समाजकारण, अर्थकारण, वाङ्मय, विज्ञान, कला व क्रीडा आणि शिक्षण या सर्वांचा साकल्याने अध्यापन, विचार, चिंतन, मनन व तसेच मुख्यत्वे करून संशोधन केले जाईल. त्यासाठी ग्रंथालय, गुरुकुल, महाविद्यालय, विद्यापीठ, सभागृहे, त्रिमिती प्रदर्शनी, भक्तिनगर, मोफत वैद्यकीय सेवा इत्यादींचा समावेश असेल. समर्थ रामदासांच्या उपदेशात ते म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. त्यानुसार या प्रकल्पात महाविष्णूंचे एक सुंदर व भव्य मंदिर उभारणीचे काम सुरू झाले आहे.
जवळजवळ 45,000 चौरस फुटाचा पाया व 190 खांब इथपर्यंत हे काम पूर्ण झालेले आहे. पूर्वाभिमुख विष्णू मंदिरासमवेत गणपती, शंकर, लक्ष्मी व सूर्य या 4 देवता मिळून हे पंचायतन मंदिर असेल. आपल्या प्राचीन दिव्य ग्रंथातील मार्गदर्शनाप्रमाणेच मंदिराची उभारणी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ अशा सल्लागारांच्या देखरेखीखाली होत आहे. या महाकाय प्रकल्पासाठी व विशेषतः महाविष्णू मंदिराच्या उभारणीसाठी श्रद्धादानाची आपणा सर्वांना नम्र विनंती आहे. त्यामध्ये 100 रुपयाची वीटदान योजना, दरवर्षी 1,000 प्रमाणे 12 वर्ष चालणारी जनता जनार्दन योजना, रुपये 25,000ची महाजन योजना व रुपये 1,00,000 किंवा अधिक देणाऱ्या दात्यांसाठी वैष्णवजन योजना, तसेच 11 लक्ष देणगी देणारे कक्षदाते असतील. या सर्वांची विस्तृत माहिती आमच्या आदित्यदीप या त्रैमासिकाच्या विशेष अंकात आहे. तो अंक आमच्या कक्षावर सवलतीच्या किमतीत म्हणजे फक्त 100 रुपयात मिळेल. वैश्विक संत विद्यापीठ प्रकल्पासाठी आपणा सर्वांनी योगदान द्यावे ही विनम्र प्रार्थना. आपल्या संस्थेकडे ATG हे प्रमाणपत्र भारतातील देणगीदारांसाठी व परदेशस्थ दात्यांसाठी अमेरिकेत नोंदणीकृत संस्था आणि FCRAची नोंदणी आहे. त्याद्वारे देणगीदारांना भारतात व परदेशात आयकराची सूट मिळते. आपल्यासारख्या अनंत दात्यांच्या कृपाप्रसादाने प्रतिष्ठानचे काम वृद्धिंगत होतच आहे. त्याला आपण अधिक हातभार लावावा ही परत एकदा नम्र विनंती करतो आणि आपल्या सर्वांतर्फे आदरणीय गुरुदेवांना आजचे प्रवचन सुरू करण्याची आपल्यातर्फे विनंती करतो. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ प्रभु. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. ज्या वेळेला समाजाला, राष्ट्राला, प्रजाजनांना धर्माची ग्लानी येते, त्या वेळेला भगवंत अवतीर्ण होत असतो. पुन्हा सद्धर्माची सुप्रतिष्ठापना करतो, सज्जनांचं रक्षण करतो आणि दुष्टांचं हनन करतो. भगवंतांनी गीतेमध्ये आश्वस्तच केलेलं आहे तुम्हा आम्हाला. सगुणावतार सगळ्या राष्ट्राचे विश्वस्त असतात, मानवतेचे विश्वस्त असतात. लक्षात ठेवा, जे समाजाला, राष्ट्राला आश्वस्त करतात त्यांनाच विश्वस्त म्हणतात. मला नागपूरला काही तरुण भेटले, ते अभियांत्रिकी महाविद्यालयामधले, आणि त्यांनी खवचटपणे मला विचारलं, काय हो म्हणाले, तुमच्या धर्माला सारखी ग्लानी कशी येते? तुम्हाला असा प्रश्न केला तर तुम्ही काय उत्तर द्याल? त्यांना मी म्हटलं, तुमचं अडाणी पण सिद्धच करायला पाहिजे का सारखं? म्हणजे काय म्हणाले? त्यांना म्हटलं, गीतेचं वचन काय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. धर्माय ग्लानी म्हटलं नाही, संस्कृतचं ज्ञान नसतं
तेव्हा वाटेल ते अर्थ लावतात. धर्माला ग्लानी नाही आहे, चतुर्थी विभक्ती नाही आहे, षष्ठी विभक्ती आहे. धर्माची ग्लानी येते, धर्माला येत नाही. धर्माची ग्लानी लोकांना येते, म्हणून भगवंताला अवतीर्ण व्हावं लागतं आणि मग सज्जनांचं परित्राण आणि दुष्टांचं हनन करावं लागतं. भागवतामध्ये काय किंवा अन्य पुराणांमध्ये वर्णन आहे. तत्र गत्वा जगन्नाथ देवदेवं वृषा कपीं पुरुषं पुरुष सूक्तेन उपतिष्ठे समाहिता. रामनवमीची कीर्तनात आम्ही सांगतोय की सगळी पृथ्वी गाईचं रूप घेऊन गेली भगवंताकडे. अवतीर्ण व्हा, भयंकर समय प्राप्त झालेला आहे, भयंकर समय प्राप्त झालेला आहे, भयंकर समय प्राप्त झालेला आहे. काय कोणी प्रतिसादच देत नाही आहे. मी म्हटलं काय भयंकर असा प्रसंग महाराष्ट्रावर प्राप्त झालेला. आता यापेक्षा काय स्पष्ट बोलायचं. भगवंता अवतीर्ण व्हा आणि रक्षण करा. त्यावेळी भगवंतांनी आश्वस्त केले की दशरथाचे पोटी अवतार धरेन उतरू भूभार सुखे जावे सुरवर स्वस्थानी. चिंता करू नका. आणि भगवंतानी खरंच अवतार घेतला. त्या भगवंतांच्या बाललीला 4 श्लोकात महर्षींनी संपवून टाकलेत. व्यास असते तर म्हटलं ना एक पर्व खर्ची घातलं असतं. कृष्णाच्या जशा बाललीला अनंत आपल्याला माहिती आहेत, श्रीरामाची एकही बाललीला रामायणामध्ये वर्णन केलेलं नाही. अर्थ काय झाला आपल्या लक्षात आला का? हा अवतारच प्रौढ आहे, गंभीर आहे, प्रसन्न आहे, आदर्श आहे आणि म्हणून त्याच्या कदाचित बाललीला महर्षींनी लिहिल्या नाहीत. पहिल्या पराक्रमाला प्रभू रामचंद्र बाहेर पडले आणि परत आल्यानंतर त्यांची 12 वर्ष सीतेच्या आपल्या आईवडिलांच्या सहवासामध्ये अत्यंत आनंदात गेली. बालकांड वाल्मिकी रामायणाचं थोडकं पराक्रमाचं आणि बहुतेक आनंदाचं आहे. आनंदी आनंदच आहे सगळा. रामाचं अवतीर्ण होणं आहे, अस्त्रविद्य शस्त्रविद्य होणं आहे, विश्वामित्रांच्याकडून पुन्हा त्यांना प्रचंड विद्या मिळणं आहे, मलत करुषसारखे देश त्यांनी निर्भय करणं आहे, त्याच्यामध्ये ताटकेला मारणं आहे, सुबाहूला मारणं आहे, मारीचाला भिरकावून दिलेलं आहे, समुद्र तीरावर भिरकावून दिलेलं आहे, ऋषीजनांचे यज्ञ सुखरूप पार पाडलेले आहेत, शिवधनुष्याचा भंग केला आहे, सीतेचा स्वीकार केलेला आहे पण तातांच्या संमतीनं. आणि मग 12 वर्ष सुखानं प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये नांदले. पण मिथिलेहून अयोध्येला येताना एक संकट वाटेमध्ये उभं राहिलं आणि ते म्हणजे परशुरामांचं. प्रसंग असा झाला की ज्यावेळेला मिथिलेहून निघाली सगळी स्वारी अयोध्येच्या वाटेवर, त्यावेळेला वाटेमध्ये प्रचंड वादळ निर्माण झालं. पक्षी एकदम आवाज करायला लागले, चित्रविचित्र. त्याच्यामुळे राजा दशरथाच्या मनामध्ये आशंका दाटली. त्यामुळे महर्षी वसिष्ठ म्हणाले, राजा संकट येईल पण टळेल, चिंता करू नकोस. आणि ते संकट परशुरामाच्या रूपानं उभं राहिलं. परशुराम आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, अर्धे ब्राह्मण अर्धे क्षत्रिय आहेत. 21 वेळेला उतल्या मातलेल्या क्षत्रियांचं हनन केलेलं आहे. पुढे ज्या वेळेला पांडवांनी राजसूय यज्ञ केला त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितलेलं आहे की 21 वेळेला परशुरामाने क्षत्रियांना मारलं, त्यातून कोणकोणती कुळं वाचली त्याचं वर्णन भगवंतानी केलेलं आहे युधिष्ठिराजवळ. त्यातली 5 कुळं वाचलेली होती. लहान युवराज बाजूला नेले गेलेले होते, लपवलेले होते. आणि शेवटी कश्यपाने सांगितलं की रामा म्हणजे परशुरामा आता पुरे झालं, किती मारशील. क्षत्रियांना त्यांचा धडा मिळाला, उन्मत्त क्षत्रियांचं तू हनन केलंस, पुरे आता. त्याच वेळेला परशुराम थांबले आणि परशुरामांचं झंझावात अडवा. त्यावेळी राजा घाईघाईनं पुढे गेला दशरथ, त्यांचं पूजन केले, नमस्कार केला
पण परशुरामानी दशरथाकडे पाहिलं सुद्धा नाही. आणि त्यांनी गर्जना केली आणि विचारलं, तो राम कुठं आहे ज्यांनी शिवधनुष्याचा भंग केला, त्यांनी माझ्या पुढे यावं. श्रीराम अत्यंत विनम्रपणे त्यांच्यासमोर गेले. अत्यंत लवून विनम्रपणे त्यांनी नमस्कार केला. पूर्वी आपल्यापेक्षा वयानं मोठा मनुष्य आले की नमस्कार करत असत. काहीतरीच करायचे ना. किती वाईट पद्धत होती. हां, सगळा आचार संस्कार कशी माणसं विसरलेत, आश्चर्य वाट. परशुराम म्हणाले, तोच तू काय की ज्यानं मिथिलेच्या राजसभेमध्ये शिवधनुष्याचा भंग केला. यात काय विशेष केलंस रामा? ते शिवधनुष्य तर प्राचीन झालेलं होतं, जीर्ण शीर्ण झालेलं होतं. तुला माहिती नाही का की त्रिपुरासुराचा वध मी त्याच धनुष्याने शिवशंकरांनी केला, त्यानंतर ते माझ्याकडे आलेलं होतं. मी त्याच धनुष्याने अनेक राक्षस आणि उन्मत्त झालेल्या क्षत्रियांना कंठस्नान घातलं. त्याच्यामुळे ते धनुष्य जीर्ण शीर्णच झालेलं होतं. तू काय असं विशेष केलंस? आता मी एक नवीन वैष्णव धनुष्य आणलेलं आहे. त्याला तू जर प्रत्यंचा लावू शकलास तर तुझ्याबरोबर लढायचा मी विचार करेन. श्रीरामाने पुन्हा एकदा वंदन केलं आणि लीलया त्यांच्या हातामधून ते वैष्णव धनु घेतलं. आणि परशुराम पाहत होते त्यावेळेला त्यांनी पाहता पाहता पटकन त्याला प्रत्यंचा लावली धनुष्याला. भात्यातला बाण काढला आणि तो त्यांनी लावला धनुष्यावर. आकर्ण ताणलेलं आहे. आणि परशुरामाला विचारलं, प्रभो मला सांगा हा बाण मी कुठे टाकू? आपण ब्राह्मण आहात, वंदनीय आहात, पूजनीय आहात, अवध्य आहात. मी हा बाण आपल्यावर नाही टाकणार. पण रामाने एकदा धनुष्यावर बाण चढवला की तो खाली उतरत नाही. मग तेव्हा मी आता या बाणाचं काय करू सांगा? परशुरामानं इतका आनंद झाला. ते म्हणाले, तुझ्या हाती पृथ्वी सुरक्षित आहे याची खात्री पटली मला. आता मी तपश्चर्येनं जे लोक मिळवलेले आहेत, उत्तरेकडे बाण टाकण ते नष्ट कर. मी पुन्हा तपश्चर्येला जातो. दोघंही मोठेच हो, परशुरामही मोठे, रामही मोठे. आणि खरंच रामाने बाण टाकला. तो टाकल्यानंतर तपानं मिळवलेले परशुरामांचे सगळे लोक नष्ट झाले आणि महेंद्र पर्वतावर परशुराम निघून गेले. मग ही सगळी मंडळी नववधू नववरांना घेऊन अयोध्येमध्ये आली आणि प्रचंड स्वागत झालं. रस्त्यावर रांगोळ्या निघाल्या, सडे घातले गेले, गुढ्या उभारल्या गेल्या, भगवे ध्वज आकाशामध्ये डोलायला लागलेले होते, घडे चौघडे जडत होते, शिंग तुताऱ्या वाजत होत्या, सनया मंजुळ गायन करत होत्या. भाट असोत, बंदीजना असोत, मागध असोत, सगळे गायन करत होते. देवाच्या द्वारापुढे उभा राहून जे गायन करतात त्यांना बंदी म्हणतात. समयानुकूल जे गायन करतात त्यांना मागध म्हणतात. आणि इतिहासातल्या कथा सांगून जे गायन करतात त्यांना भाट म्हणतात. हे उद्या विचारतो आता. हां, काली बरंच सांगितले, असंच 5 दिवस भरपूर येणार आहे. राम एक तप म्हणजे 12 वर्षे सुखाने नांदलेले आहेत. आणि दशरथांचा आणि तिन्ही राण्यांचा आनंद मनात मावत नव्हता. इतका आनंदी आनंद अयोध्येमध्ये पसरला. पण नियतीनं काळाच्या उदरात काही अक्षरे लिहून ठेवलेली असतात. ती नियतीलाच माहिती असतात. ज्यावेळेला ते घडतं त्यावेळेला कळतं, अरे बापरे, नियती अशी होती का? आणि मग एके दिवशी राजाच्या मनामध्ये असं आलं, मी पृथ्वीचा उपभोग घेतला. माझ्या पूर्वजांनी अयोध्येमध्ये जे राज्य केलं आणि राज्याचा विस्तार करून संपूर्ण उत्तर भारतामध्ये रघुवंशाचा नावलौकिक वाढवला, त्याला आता उत्तराधिकारी घरामध्ये आलेला आहे. आता रामाला यव्वराज्याभिषेक करायला हरकत नाही. पण मनात आलं म्हणून राजाला अभिषेक करता येत नसे बरं का. त्याला सगळ्या सभासदांची अनुमती घ्यावी लागत असे.
आपल्या राष्ट्राचा महाप्राण आहे आणि तो म्हणजे लोकशाही. जगामध्ये अनेक ग्रंथ लिहिले गेले तर राज्यशास्त्रावर आणि त्या प्रत्येक ग्रंथामध्ये एक उल्लेख असतोच की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही भारतात आहे आणि सुखेनैव राज्यामध्ये परिवर्तन होतं, सत्ता परिवर्तन होतं, पण कुठे दंगे नाही, धोपे नाही. हे यांना कसं जमले? त्याला कारण युगायुगाची आमची तपश्चर्या आहे, लक्षात ठेवा. राजाला सुद्धा त्याचे मंत्री, त्याचे अमात्य, राज्यसभेमधले सभासद, जनमानसाचे जे प्रतिनिधी आहेत ते या सगळ्यांची अनुमती घेऊन मग निर्णय करावा लागत असे. पण राजा दशरथाने एकच चूक केली. ती चूक अशी होती की त्यांनी जनकाचाही सल्ला घेतला नाही. घ्यायला हवं होतं खरं तर, आणि कैकेयीच्या वडिलांचाही घेतला नाही. अश्वपती त्यांचाही सल्ला नाही घेतला. ते दोघे संबंधी आहेत ना, त्यांचे व्याही आहेत ना, तो दोघांचा सल्ला नाही घेतला. पण राज्यसभेमध्ये राजाने प्रस्ताव ठेवला. बरोबर रामायणामध्ये वर्णन असं आहे, लगेच सगळेजण हो म्हणाले नाही आहेत. त्यांनी काही वेळ मागून घेतला, विचार केला आपापसामध्ये आणि मग राजाला सांगितलं, एकमताने आम्ही तुला सांगतो की श्रीरामाना यवराज्याभिषेक करावा. संपूर्ण वाल्मिकी रामायणामध्ये राम असं नाव आले, लक्षात ठेवा. श्री आपण आदरार्थी लावतो. श्री याचा अर्थ आहे सौंदर्य. जे सौंदर्ययुक्त असतात आणि विश्वाकडे तसं पाहू शकतात त्यांना श्रीयुत असं म्हणतात. श्रीमती, ते श्रीला मोठा अर्थ आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, वैभव, ऐश्वर्य, सौंदर्य, काय नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणून आपण श्रीराम असं म्हणतो. रामचंद्र शब्द 24,000 श्लोकांमध्ये रामायणात एकदा आला आहे. फक्त सगळीकडे राम असा उल्लेख आहे प्रभू रामचंद्रांचा. रामाला यवराज्याभिषेक करावा. त्यावेळेला दशरथ हसला आणि तो म्हणाला, मी जरी वृद्ध झालो असलो तरी सक्षम आहे. अजूनही मी युद्ध करू शकतो, चतुरंग दलाचं नेतृत्व करू शकतो, राक्षसांना मारू शकतो. असं असताना तुम्ही माझ्याऐवजी रामाला यवराज्याभिषेक का करतात सांगा. त्यावेळेला सगळ्या प्रतिनिधींनी असून म्हटलं, राजा आता तुझं वानप्रस्थाचं वय झालं, तेव्हा आता तू वानप्रस्थात गेलेला बरा. अगदी राज्य सोडायचं नसेल, अयोध्येमधून बाहेर जायचं नसेल, अयोध्येमध्ये राहा, पण आता पुढल्या पिढीला राज्य दे. एका रामायणामध्ये वर्णन असं आहे की दर्पणामध्ये बघत असताना राजाला म्हणे एक केस आपला पांढरा झालेला दिसला. त्यावेळी राजा दचकला आणि त्याच्या लक्षात आलं, आता पुढल्या पिढीच्या हाती सत्ता दिलीच पाहिजे. जाऊ दे, बोलणार होतो पण नको आता. हुशार आहे तो पुणेकर, काय म्हणजे काही म्हणजे ताकभातलं तो सुद्धा म्हणावं लागत नाही. वा, त्या राजाला अतिशय आनंद झाला आणि त्यांनी घोषणा केली, उद्याच पुष्य नक्षत्र आहे. महर्षी वसिष्ठांचा सल्ला घेतला, मार्गदर्शन घेतलं आणि राजाने राजसभेमध्ये घोषित केलं, उद्याच पुष्य नक्षत्र आहे, शुभयोग आहे. त्याच्यावर त्याच मुहूर्तावर रामाला यवराज्याभिषेक होईल. सगळ्या नगरामध्ये ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि राम इतका प्रिय होता संपूर्ण नगरामध्ये. जाहिरात न करता कधी रामाने पत्रकं वाटली नाही, जाहिराती केल्या नाहीत, पैसे पेरून आपले एजंट्स पाठवले नाहीत, काही नाही. तरी राम लोकप्रिय होता. म्हणजे त्याचं वर्तन इतकं आदर्श होतं की ऋषीजन मुनिजन त्यांना अत्यंत मान देत असत. राजाच्या सभेमध्ये जे अष्ट अमात्य होते आणि अष्ट ऋत्वी जे होते तेही रामाचा अत्यंतिक आदर करत असत. त्या अष्टऋत्वी ज्यामध्ये प्रधान होते ते महर्षी वसिष्ठ आणि वामदेव.
आणि मग उरलेले 6 त्यांना मदत करायला होते. तसा अष्ट अमात्यामध्ये प्रधान होता तो सुमंत्र, आणि बाकी सगळे म्हणजे विजय असो, धर्मपाल असो, अन्य कोणीही असोत, हे सगळे त्यांना मदत करायला होते. सगळ्या नगरामध्ये आनंदी आनंद पसरलेला होता आणि उत्स्फूर्तपणे लोकांनी पुन्हा सगळीकडे गुढ्या उभारल्या, ध्वज डोलायला लागले, गायक गायला लागले आणि घडे चौघडे वाजायला लागले. राजाने ही सगळी व्यवस्था लावली. पण गंमत तरी कशी असते बघा, की त्या काळचे वर्णन असं आहे रामायणामध्ये, की राजाचा जो राजवाडा होता त्याला 7 चौक असत. त्यातले पहिले 3 चौक हे रथातून जाता येत असत ओलांडून, आणि पुढच्या 4 चौकांना पायी चालत जावं लागत असे. म्हणजे केवढं प्रकार असेल त्या राजप्रासादाचं. आणि त्या राजप्रासादाच्या आत मग राजाचं स्वतंत्र कक्ष, राणीचा स्वतंत्र कक्ष. आता तिन्ही राण्यांचे कक्ष वेगळे होते, दशरथाचा कक्ष वेगळा होता. पण दुर्दैव तरी कसं बघा, योग तरी कसे असतात, कैकेयी आणि कौसल्याचे राजप्रासाद शेजारी होते. राजाला राष्ट्राचं राजकारण कळलं पण घरचं नाही कळलं. कैकेयी आणि कौसल्या लागून होते राजप्रासाद. आणि आता गंमत तरी बघा, ती मंथरा दासी कुबडी होती, सावकाश चालायची, जिना चढायला अडचण होती तिला. पण तरीसुद्धा नेमकी त्या दिवशी ती सौधावर गेली गच्चीमध्ये. आता का गेली, प्राकृत भाषेमध्ये का कडमडली तिथे जाऊन, नियती, याला दुसरं काय उत्तर देणार. तिला जिना चढायला अडचण होती खरं तर, पण ती वर गेली आणि नगर पाहिल्याबरोबर तिला धक्काच बसला. सगळीकडे ध्वज, सगळीकडे रांगोळ्या काढलेल्या, लोक आनंदाने नाचतायत, अंगावर नवीन वस्त्र धारण केलेली आहेत, घडे चौघडे वाजतेला कळेच ना काय चाललेलं आहे. आणि इकडे यावेळेला राजा दशरथाने रामचंद्रानं बोलावून घेतलं, सुमंत्राला पाठवलं आणि प्रभू रामचंद्र रथामधून, त्यांचा राजप्रसाद वेगळा होता, रथात बसून राजाला भेटायला आले. वाटेमध्ये त्यांच्या नावाचा जय जयकार होत होता, सियावर रामचंद्र की जय. राम सगळ्यांचं अभिवादन स्वीकारत अत्यंत विनम्रपणे सगळ्यांना नमस्कार करत तातांकडे म्हणजे राजा दशरथाकडे जाऊन पोचले. त्यावेळेला राजा दशरथाने श्रीरामांना राजधर्माचा उपदेश केलाय. राजधर्म म्हणजे गलिच्छ राजकारण नव्हे, राजनीती म्हणजे गलिच्छ राजकारण नव्हे, राजनीतिज्ञता म्हणजे कुटील राजकारण नव्हे. राजाची दिनचर्या कशी असावी, तो चारित्र्य संपन्न कसा असावा, हेरांच्या वतीनं त्याने कामं कशी करावीत, कोश निर्माण करून तो वाढवावा कसा, चतुरंग दलाची काळजी त्यानं घ्यावी कशी, या सगळ्याचं तपशीलवार वर्णन राजा दशरथाने केलं. आणि अत्यंत श्रद्धेनं रामाने ते ऐकलेलं आहे. जणू काही कृतार्थ झाले राम. आणि तिथून आपल्या प्रासादामध्ये परत आले. परत येतायत तोपर्यंत पुन्हा सुमंत्र आला. तो म्हणाला, ताताने तुम्हाला तातडीनं पुन्हा बोलवलं. थोडं रामाला आश्चर्य वाटलं, आत्ता तर भेटून आलं आणि पुन्हा तातडीनं निमंत्रण पाठवलेलं आहे, काय आहे. भेटायला गेल्यानंतर राजा दशरथ म्हणाला, माझ्या ज्योतिषांनी मला सांगितलेलं आहे की तुम्हाला आत्ता महादशा वाईट आहे. वेदाची जी षडांग आहेत ना, त्याच्यामध्ये ज्योतिष आहे. तरी ज्योतिषशास्त्र आहे की नाही, ते थोतांड आहे का म्हणून माणसं भांडतच असतात. कमाल आहे. यज्ञाची कालगणना, यज्ञाची मापं, यज्ञस्थळावर करायच्या गोष्टी, याचं समग्र वर्णन ज्योतिषामध्ये आहे. उद्या मला लॉटरीच तिकीट लागेल की नाही म्हणजे ज्योतिष नव्हे, भ्रम काढून टाका मनामधून. ज्योतिषाचं मुख्य कार्य आहे कालगणना. बृहन्नारदीय पुराणामध्ये 30 स्कंद ज्योतिष आले, पारायण करावी तितकं सुंदर आहे.
आणि त्याच्यामध्ये गणित आहेत सुंदरपैकी. इतक्या आकाराचा तलाव असेल तर त्याच्यामध्ये किती द्रोण पाणी, द्रोणाने मोजायचे ना पूर्वी, किती द्रोण पाणी आहे ते 30 सेकंदात सांगता येतं, अशी गणितं दिलेली आहेत. एकापेक्षा एक सरस गणितं मी माझ्या नातवंडांना घालतो ना, नारद पुराणातली गणितं घालतो. मग त्यांना सुद्धा काही वेळेला असं करावं लागतं. मग हळूच त्यांच्या बाबांना विचारतात, तर त्यांनाही काय वेळेला कोडं पडतं. इतकी सुंदर गणितं नारदीय पुराणामध्ये आहेत. ज्योतिषाच्या स्कंधात, त्रिस्कंद ज्योतिष आहे. तेव्हा ज्योतिष हे वेदाच्या षडांगापैकी आहे, शास्त्र आहे. फक्त आज शास्त्राचा तितका अभ्यास केलेली माणसं नाहीत. मला सांगा, व्याकरणशास्त्र आहे की नाही? आहे. निरुक्तशास्त्र आहे की नाही? आहे. छंदशास्त्र आहे की नाही? आहे. मग ही सगळी षडांगशास्त्र म्हणून मान्य असतील तर ज्योतिषशास्त्र मान्यच करावं लागेल की. राजा म्हणाला, महादशा वाईट आहे माझी, तेव्हा उद्याच आपण राज्याभिषेक करतो आहोत, हे उत्तम आहे. रामा, आज तुझ्या भोवती तुझे रक्षक असले पाहिजेत. राजे लोक अत्यंत याबाबतीत काळजी घेत असत की काही दगा होऊ नये, कुठे घातपात होऊ नये, म्हणून आत्यंतिक काळजी युवराज आणि राजे लोक घेत असत. राजे महाराजे, तुझे जे अत्यंत विश्वासातले मित्र आहेत ते तुझ्या भोवती राहू देत आज रात्रभर. आणि शेवटचं वाक्य राजा बोलला, भरत इथे नाही आहे, पण ते एका दृष्टीने बरंच आहे. गंमत अशी झालेली होती की मिथिलेहून सगळी मंडळी ज्यावेळी परत आली त्यावेळेला कैकेयीचा सख्खा भाऊ, त्याचं नाव काय, खान मंडळींची नावं तोंडपाठ असतात सगळं चित्रपटातली, आपल्या इतिहासातली नावं माहिती नाहीत. त्याचं नाव युधाजित, तो सख्खा मामा भरताचा. तो युधाजित मामा आलेला होता आणि त्यांनी राजाला विनंती केली की आता हा विवाह संपन्न होऊन आला, बरीच वर्ष त्याच्या आजोबाजींनी त्याला पाहिलेलं नाही आहे, तेव्हा मी घेऊन जातो त्याला. आणि तो होता गंधार देशामध्ये. कैकेयी ही गंधार देशामधली आहे, अश्वपती राजाची कन्या आहे. गंधार म्हणजे आजचा अफगाणिस्तान. भारतवर्ष कुठपर्यंत होता माहिती आहे का? आज ताजिकिस्तान आहे आणि तिथे अमुदरिया नावाची नदी वाहते पश्चिम वायव्येपर्यंत. तिथपर्यंत आपला भारत, त्याला भारत म्हणत नसत, भारतवर्ष म्हणत असत, तिथपर्यंत पसरलेला होता. आणि पूर्वेची सगळी राज्य भारतामध्ये होती. म्हणजे आजचं म्यानमार असो, व्हिएटनाम असो, सिंगापूर असो, थायलंड असो, जावा, सुमात्रा, ही सगळी, सुमात्रा स्वर्णद्वीप होतं पूर्वी, जावा यवद्वीप होतं. सगळी नावं वेगळी होती पूर्वी. काळाच्या ओघामध्ये सगळी बदलून गेली दुर्दैवानं. भारतवर्ष हा प्रचंड होता. तसं अफगाणिस्तान म्हणजे गंधार देश होता. आणि गंधार देशामधले योद्धे त्या कालखंडामध्ये अतिशय प्रसिद्ध होते. गंधार देश आणखीन एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होता. गंधार देशामध्ये घोड्यांची, अश्वांची पैदास उत्तम होतच आणि घोडदौड करण्यात तिथले सैनिक अत्यंत प्रवीण होते. तर युधाजिताची विनंती राजा दशरथाने मान्य केली आणि युधाजिताबरोबर भरत मांडवी निघाले. तेव्हा शत्रुघ्नही मागे निघाला आणि श्रुतकीर्ती मागे निघाले. तेव्हा भरत, शत्रुघ्न, मांडवी, श्रुतकीर्ती या युधाजित मामाबरोबर गांधार देशाला निघून गेले. तिथे जवळजवळ 12 वर्ष राहिलेत. पण आधेमध्ये भेटायला येत असत, असं लक्षात ठेवा. 12 वर्षांनी एकदम भरताला पाहिलं असं नाही आहे. आधेमध्ये भेटायला येत असत आणि पुन्हा गांधार देशामध्ये जात असत. इकडे राजाने घोषणा केली आणि प्रभू रामचंद्र आपल्या आईला भेटायला आले. त्यावेळेला त्या कौसल्याचं वर्णन आहे, खूप सुंदर वर्णन आहे. ती क्षौमवासिनी आहे, म्हणजे सोवळ्यात होती. सोवळ्यातलं वस्त्र तिनं धारण केलेलं होतं आणि विष्णू आगारे म्हणजे विष्णू आयतने असं वर्णन आहे. आयतन म्हणजे मंदिर. त्या आयतनामध्ये
ती विष्णूची पूजा करत बसलेली होती. म्हणजे मंदिरं त्या कालखंडामध्ये होती याचा पुरावा आहे. असे अनेक उल्लेख आलेले आहेत रामायणामध्ये. आणि आमच्या स्थपती होणाऱ्या लोकांना, स्थपतीला मराठीत आर्किटेक्ट म्हणतात, अरे तर आर्किटेक्ट जे होतात त्यांना शिकवतात की कमान आम्हाला माहितीच नव्हती, ती मुसलमानांनी या राष्ट्रामध्ये आली. चोरानं तुम्हाला काही लाज लज्जा? या राष्ट्रामध्ये इतक्या कला ज्याचे असंख्य पुरावे मयमतममध्ये आहेत. मयमतम नावाचा वास्तुशास्त्रावरचा, मंदिरावरचा 2 खंड असलेला प्रचंड ग्रंथ आहे. काय नाही आहे त्याच्यामध्ये, जगात आज दिसतं ते सगळं त्या ग्रंथात दिलेलं आहे. इतका अद्भुत ग्रंथ आहे. वास्तुशास्त्राचे 3 खंड आहेत, जगामध्ये आज दिसतं ते सगळं त्यात दिलेलं आहे. पण हे ग्रंथ चुकून सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीला पडू नयेत अशी सरकार काळजी घेतं. काय हुशार आहे, हा हा, म्हणजे किती कौतुक करावं आमच्या सरकारचं तितकं कमी खरोखर रे बाबा. मंदिरं होती, कौसल्या तिथेच बसलेली आहे, पूजेला बसलेली. महर्षी वसिष्ठांनी सांगितलं, रामा आज तुम्ही दोघांनी विष्णूच्या मंदिरामध्ये, म्हणजे तू आणि सीतेनं दर्भावर शयन करायचं, दर्भावर शयन करायचं. रामा आणि सीतेनं ते अतिशय आनंदाने मान्य केलं. आणि याच वेळेला नेमकी ती मंथरा त्या सौधामध्ये कडमडली. आता त्याच वेळेला कौसल्याची सुद्धा एक दासी वर आलेली होती. तेव्हा या मंथरेनं विचारलं, अगे काय चाललंय सगळ्या मंदिरामध्ये? काय लोक काय नाचतायत, सनया काय वाजतायत, घडे चौघडे वाजतायत, चालले काय आपल्या अयोध्येमध्ये? लोक नवीन कपडे घालून रस्त्यावर चालतायत, रांगोळ्या निघाले. त्यावेळी ती म्हणाली, आ हा हा मंथरे, खरंच तुला अर्ध्या गावची सुद्धा खबर नसते बघ, वार्ता नसते. तुला माहिती नाही, अगं उद्या रामचंद्रांना यवराज्याभिषेक होणार आहे. ते ऐकल्यावर मस्तकावर वीज कोसळावी तसं मंथरेला झालं. आणि तशीच ती भरा 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 धडपडत त्या जिन्यावरून खाली आली. पाहते तो कैकेयी शांतपणे झोपलेली होती, पौडलेली होती, आळसावलेली किंचित. आणि रत्नजडित मंच होता. काय मंचक म्हणजे त्याचंही वैभव अपरंपार होतं. त्याच्यावरती आळसानं अशी लोळत होती. ही जी बाई खाली आली मंथरा, ती पाठ राखीण म्हणून आलेली आहे. पूर्वी पद्धत होती, वधूबरोबर पाठ राखीण तिची मैत्रीण येत असे. तर मंथरा ही कैकेयीची पाठ राखीण आहे. खऱ्या अर्थानं पाठ राखत असत, म्हणजे सगळा स्वार्थ तिचा जपत असत थोडक्यात. आणि तिच्या अन्याय होऊ नये असं पाहत असत. आता झालं तर असं की 3 राण्यांमध्ये कैकेयी अत्यंत देखणी होती. गंधारमध्ये जन्माला आल्यामुळे तिला युद्धशास्त्राचं ज्ञान होतं. ती घोडदौड करत होती, तिला रथोत्तम चालवता येत होतं. धनुर्विद्येचं तिला थोडकं ज्ञान होतं. ती खडगाचे हात करत असे. हे कैकेयीला सगळं प्राप्त होतं. राजा तिच्यावर अगदी प्रसन्न होता. ती जी मंथरा आली खाली आणि म्हणाली, उठ, झोपली आहेस काय, लोळती आहेस काय, तुझा सत्यानाश होण्याची पाळी आलेली आहे आणि तू झोपली आहेस काय, उठ. ती नेहमीच तसा थैथयाट करायची, हे कैकेयीला माहिती होतं. म्हणून कैकेयी फक्त हसली आणि म्हणाली, तुला काय झालं, आज काय झाले? ती म्हणाली, तुझा सत्यानाश होणार, त्याच्या पुढे बोल. मग ती म्हणाली, तुला माहिती नाही, उद्याच तुझ्या सवतीच्या मुलाला रामाला यवराज्याभिषेक होणार आहे. ते ऐकल्याबरोबर अशी लोळत पडलेली कैकेयी ताडकन उठून बस मंचकात आणि ती म्हणाली, काय म्हणालीस, पुन्हा सांग, पुन्हा सांग. तेव्हा ती म्हणाली, ऐकलं नाहीस? मंथरेने तेच सांगितलं, रामाला राज्याभिषेक होणार आहे. तेव्हा कैकेयी प्रसन्न हसली आणि म्हणाली, पुन्हा सांग. तिसऱ्यांदा सांगितले मंथरेने, रामाला राज्याभिषेक होणार. त्यावेळी कैकेयी म्हणते, मंथरे, अनेक वर्षांमध्ये इतकी गोड, इतकी आनंददायी वार्ता मी ऐकलीच नव्हती. मला धन्यता वाटते, इतकी गोड मधुर वार्ता तू आज मला सांगितलीस. आणि तिने आपल्या गळ्यातून एक कंठा काढला, अमूल्य होता, आणि तो फेकला तिच्याकडे. घे हे बक्षीस तुला म्हणून. पूर्वी राजे रजवाडे असं देत असत.
तर तिनं तो अलंकार घेतला आणि जमिनीवर आपटला मंथरेनं. ती म्हणाली, मूर्खे, आत्मनाशाची वेळ आली आहे तुझ्यावर आणि तू हा मला अलंकार काय भेट देतेस? रामाला राज्याभिषेक होणार म्हणजे तुला काय कळते का काय होणार आहे? त्यावेळी ती काही प्रसन्न हसली आणि ती म्हणते, मंथरे, अगं, भरत माझ्यावर जितकं प्रेम करतो त्यापेक्षा राम माझ्यावर अधिक प्रेम करतो. रामासारखा दुजा कोण आहे सांग? खरोखर ज्यांनी रघुकुल धन्य केलं असा रामचंद्र आहे. तर तुला इतका राग कशासाठी आलाय? रामाने हे राज्य पुढे स्वीकारावं, वाढवावं, पराक्रमाने संपन्न करावं, याच्यामध्येच तुमचा आमचा आनंद भरलेला आहे. काय सांगते बघा ती. मग तुला काय वाईट वाटतंय? त्यावेळी ती म्हणाली, अगं, म्हणजे कौसल्या राजमाता होणार म्हणजे काय होईल? तुला तिची सेवा करावी लागेल. आणि राम यौवराज्याभिषेक त्याचा झाला की भरताला रामाची सेवा करावी लागेल. तेव्हा कैकेयी म्हणाली, मग हे न्यायच आहे, योग्यच आहे, यात काय गैर आहे? परंपरेनं असंच असतं. किती सांगितलं तरी कैकेयीची समजूत पटेना. त्यावेळेला तिनं शेवटचं एक शस्त्र बाहेर काढलं मंथरेनं. ती म्हणाली, आजपर्यंत तू कौसल्येचा किती अपमान केलायस तेवढं आठव. आणि खरोखर घडलेलं होतं की कौसल्येला अत्यंत अपमानाची वागणूक कैकेयीनं दिलेली होती. घरामध्ये कलह नको, रामाला हे दिसत नव्हतं असं नाही, पण दोन्ही आयांची सौम्यपणे समजूत घालून वातावरण प्रासादामधलं चांगलं राहील असं तो पाहत असे. ती म्हणाली, कौसल्येचा आजपर्यंत किती अपमान केलायस बघ, आता ती राजमाता झाली, बघ तुझं कसं उट्ट काढते ती. हे मात्र तिला बरोबर पटलं आणि कैकेयी एकदम गोंधळली. मग म्हणाली, मी आता काय करू? हां, आता बरोबर काय मराठीत सांगायचं झालं तर लाईनीवर आलीस, होय ना? असंच घरोघरी म्हणतात, काय वापरतात शब्द. मराठी भाषा इतकी समृद्ध असून सुद्धा असे प्रयोग आपल्याकडे का होतात त्याचं आश्चर्य वाटतं. आता कसं बरोबर बोललीस? खरं तर तुला माहिती आहे काय करायला पाहिजे, पण माझ्याच तोंडातून तुला ऐकायचं असेल तर ऐक काही काय करायचं ते. पूर्वी तू 2 वर मागून घेतले तेस राजाकडून, त्याची पूर्ती करायची वेळा आत्ता आलेली आहे. म्हणजे ती किती सावध, किती कुटील बुद्धिमत्तेची असली पाहिजे ती मंथरा. तिला पटकन कैकेयीला तेही आठवलं नाही. ती म्हणाली, कुठले वर? मग तिनं आठवण दिली की दंडकारण्यामध्ये वैजयंत नावाचं एक नगर होतं. तिथे शंभरासुर नावाचा राक्षस राज्य करत होता आणि तो देवानाही डोईजड झाला. त्यावेळेला देवानी दशरथाला मदतीला बोलवलेलं होतं. घनघोर युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये दशरथ जखमी झाला, क्षती पडल्या त्याच्या अंगाला. त्यावेळेला त्याचे प्राण वाचवण्यासाठी कैकेयीने आपला हात मोडायला आलेल्या रथाच्या आसासारखा दिला. हे दादांचं खोटं. ठोकून देतात कीर्तनामध्ये, इच्छेला येईल ते असं काही घडलेलं नाही आहे. ती नाजूक आहे अत्यंत. हात मोडला असता, नुसता असा घातला असता तरी काही काय सांगता तुम्ही. तिनं काय केलं? रथ धडवता सगळा, पण ती सारथ्य उत्तम करत असे. तिनं त्या रणांगणातून रथ बाजूला काढला आणि सुखरूप जागी नेला. राजाला ज्यावेळेस शुद्ध आली त्यावेळेला त्यांनी पुन्हा पराक्रम गाजून शंभरासुराचा वध केला, मारला गेला शंभरासुर. देव कृतार्थ झाले आणि राजाही प्रसन्न झाला. कैकेयीला म्हणाला, मी तुझ्यावर इतका प्रसन्न आहे, तुझ्यामुळे आज माझे प्राण वाचले, तुला 2 वर देतो, इच्छेला येईल ते मागून घे. त्यावेळी ती म्हणाली, आत्ता कशाला मागू? खोलवर ठेवले, योग्य वेळ आली की बरोबर मागून घेते. राजा म्हणाला, केव्हाही माग, तुला न देण्यासारखं असं या विश्वात काय आहे? हे जगच माझ्या अधीन आहे, एवढा मी चक्रवर्ती सम्राट आहे, चिंता करू नकोस. तिनं ते वर जपून ठेवले आणि मंथरेनं आठवण दिली. मग कैकेयीच्या डोक्यात प्रकाश पडला.
बस म्हणाली, आता बघ मी काय करते, आता काय करू. पहिल्यांदा विचारलं. ती कैकेयीला म्हणाली, हा हा हा, काय करू, काय अंगावर शालू काय, दागिने काय, फेकून दे सगळं. एक काळं अमंगल वस्त्र नेस आणि जमिनीवर पडून राहा. राजा तुझ्याकडे आज रात्री येणार की बघ, मला खात्री आहे. तसंच घडलं. संध्याकाळी राजा कैकेयीच्या महालात आला आणि इकडे सगळे नगर दुमदुमून गेलेलं होतं अक्षरशः. सीतेला तर किती आनंद झाला असेल. सीता शब्द आपण उच्चारतो, राम उच्चारतो, अर्थ काय हो? सीता शब्दाचा अर्थ माहिती आहे का? हां, सीता आदर्श आहे युगांतरी. नांगराचा जो फाळ असतो ना, त्याला पुढे तास म्हणतात टोकाला. तर शब्द विपर्यायानं ते तासीचं सीता झालेलं आहे. हा एक अर्थ. दुसरा अर्थ, ती जगज्जननी हे मानलं जातं भक्तीच्या परंपरेमध्ये सीता, आणि ते योग्यही आहे. म्हणून सूयते चराचरम इति सीता अशी व्युत्पत्ती आहे तिची. म्हणजे सगळ्या ब्रह्मांडांना जी जन्म देते ती विश्वजननी सीता. तिसरी व्युत्पत्ती अशी आहे, स्यती इति सीता. स्यती बरं का, सती नव्हे, सला य जोडायचा, स्यती. म्हणजे आपल्या भक्तजनांचं जी रक्षण करते आणि या स्थितीचं जे रक्षण करते तिला सीता असं म्हणतात. चौथी व्युत्पत्ती आहे सुवती इति सीता. सुवती म्हणजे आपल्या भक्तांच्या मनामध्ये ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करणारी ती सुवती इति सीता. उद्या 4 व्युत्पत्ती सांगितल्या आहेत सीता नावाच्या. आणि रामनामामध्ये रम असा धातू आहे. रम म्हणजे हर्ष किंवा आनंद प्रदान करणं. जो योगीजनांचं मन आनंदमय करतो, हर्षमय करतो, जनांना आनंद देतो, त्याला राम म्हणतात. म्हणून रामचरित्र आनंदमयच आहे. कितीही वेळेला गा, आनंदच मिळतो. त्या नावातच आनंद ओतप्रोत आणि नुसता नाही, ब्रह्मानंद भरून राहिलेलं आहे. इतकं विलक्षण आहे ते. इकडे राम सीतेला तर मनात आनंद, सीतेला तर काय रामाचा इतका गौरव होता, असं पातिव्रत्य दुसरं कोण आहे सांगा. राम आणि सीता हे युगांतरी आदर्श आहेत, असं दुसरं जोडपंच नाही आहे, एकच आहे. आणि आज मी जिथे बसलेलो आहे त्याच्याशी त्याचं दृढ नातं आहे, पेशव्यांशी. रमा माधव, राम सीते इतकं पवित्र आहेत दोघं. थोरले माधवराव पेशवे आणि विशीताई. विशीमध्ये जिनं सतीत्व पत्करलं, जी सती गेली त्या रमाबाईंना कितीदा साष्टांग दंडवत घालावं. अशी लोकोत्तर व्यक्तिमत्व आपल्या इतिहासात झालीत. जगामध्ये अशी व्यक्तिमत्व सापडणार नाही असा आपला इतिहास आहे, अशी आपली चरित्र आहेत. गौरवानं, आनंदानं, उत्साहानं, प्रमोदानं पुढल्या पिढ्यांना सांगा. संध्याकाळी राज्याभिषेकाची सगळी व्यवस्था झाल्यानंतर राजा दशरथ ही आनंदाची वार्ता कैकेयीच्या कानावर घालण्यासाठी तिच्या प्रासादामध्ये आला. आणि त्याला असं वाटत होतं की कैकेयी काय आपल्या अर्ध्या वचनामध्ये आहे आणि ती रामावर अत्यंत प्रेम करते, तिला आनंदच होणार. राजा ज्या वेळेला प्रासादामध्ये आला त्यावेळेस सगळ्या दासी माना खाली घालून उभ्या होत्या. राजाने विचारलं काय झालं. त्यावेळी दासीमध्ये जी प्रमुख होती तिनं सांगितलं की महाराज, महाराज्ञी क्रोधागारामध्ये आहेत. काय सोय होती ना पूर्वी. आता 2-3 खोल्यांचं घर असतं, त्यात वेगळं क्रोधागार म्हणजे स्वयंपाकघर. दणदणाट खणखणाट सुरू झालं की ओळखावं, काहीतरी बी नसले.
पूर्वी क्रोधागाराची खोलीच वेगळी, दालन मोठंच्या मोठं. राजा सरकला मनामध्ये, काय घडते, उद्या तर राज्याविषय. चला पत्नीची समजूत काढूया म्हणून तो गेला. आणि त्या कैकेयीला पाहिल्यानंतर त्याला धक्काच बसला. ती एक अमंगल काळं वस्त्र अंगावर नेसून जमिनीवर लोळत होती. राजा पुढे गेला, बसला आणि तो म्हणतोय, कैकेयी काय करतेस? तिचं मस्तक उचलून त्यांनी मांडीवर घेतलं, अतिशय प्रेमानं तिच्या कपाळावर हात फिरवला आणि तो म्हणाला, कैकेयी तुला काय झाले? उद्या रामाला यवराज्याभिषेक होणार, सगळ्या नगरामध्ये आनंदी आनंद पसरलाय आणि तुझी अवस्था अशी का? तुझा कोणी अपमान केला का? मला सांग, मी त्याचा वध करेन. तुला बंदीखान्यातून कोणाला मुक्त करायचंय का? नाव सांग, मी त्याला मुक्त करेन. कुणाची उन्नती अवनती करायची आहे का पदाची आपल्या राजसभेमधल्या? तू सांग, मी करेन. राणीच्या अर्ध्या वचनात आहे, तू केवळ सांग, मी ते करेन, असं तो म्हणतो. काही उत्तर दिलं नाही. कैकेयीनं ती तशीच पडून होती. तेव्हा राजा म्हणाला, तुला काय झाले ते तरी सांग. कोणाचा अपराध झाला, मी त्याला मृत्यूदंड देईन. आणि हे मी तुला जे सांगतोय ते रामाची शपथ घेऊन सांगतो की अगदी पश्चिम म्हणजे पश्चिम सागरापासून पूर्व सागरापर्यंत आणि वर हिमालयापर्यंत आपलं कोसल देशाचं राज्य पसरलेलं आहे. त्यातलं जे तुला हवे ते मी देईन. रामाचं नाव काढल्याबरोबर आगीत तेल होतं तसं झालं. ती हसली आणि म्हणाली, पहा बरं, तुम्ही रामाची शपथ घेऊन मला सांगतात. राजा म्हणाल, निसंशय रामाशिवाय मला अन्य दुसरं कोणीही प्रिय नाही. बापरे, आता तर काय आलंच, म्हणजे आता भरली राजा तुझी. थोडक्यात काय पाहिजे बोल तुला. ती म्हणाली, पहा, रामाची शपथ घेतली. आणि ती पुढे जे बोलते ती महाचतुर आहे. आणि ती म्हणाली, ऐका हो स्थलदेवतानो, जलदेवतानो, ग्रामदेवतानो, वास्तुदेवतानो, ऐका राजा काय शपथ घेतोय. राजाला तिनं वचनामध्ये असं बांधून टाकलं की पुढे तो इतका हतबल होऊन गेला. ती म्हणते, पहा राजा, तू मला अभिवचन दिलेलं आहेस आणि सगळ्या देवतांनी या ऐकलेलं आहे. राजा म्हणाला, मागून तर बघ. त्यावेळी ती म्हणाली, पूर्वी तुम्ही मला 2 वर दिलेत आणि मी नारी सुलभ, मी चतुरपणाने अजूनही रक्षिली आपुली वचने मी जपून ठेवलीत ती, तेव्हा आज मागते. राजा म्हणाले, एवढंच का? मग किती वेळ लावलास आणि अवतार असा काय करून बसले? तुझ्या मनात आहे ते मागून घे. मोडू नका वचनास नाथ, मोडू नका वचनास. तो म्हणाल, मी कुठे वचन मोडतोय, मागून तरी घे. पुढं ती जे बोलली त्यांनी वज्राघात झाला राजाच्या मस्तका. भरता लागी द्या सिंहासन, रामासी वनवास. अरे बापरे, राजा कोसळलाच तिथे एकदम. पहिल्यांदा वाटलं की तुला भूत लागले का? तो कैकेयीला म्हणतोय, पिशाच्य बाधा तुला झाली आहे का? तू माझी थट्टा तर करत नाही आहेस ना? अगं, माझ्यापेक्षा राम तुला प्रिय आहे आणि त्याला तू वनवास काय मागतेस? त्यावेळी ती म्हणाली, मी अत्यंत गंभीर आहे, मला पिशाच्य बाधा झाली नाही, भूत बाधा नाही, काही नाही. तुम्ही मला 2 वचनं दिलेली होती आणि ती आज मी मागून घेते. एका वरानं भरताला सिंहासन आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास. यात कदापि कालत्रयी बदल होणार नाही. खोटी मूर्छा, खोटे आसू, ऐश्वर्याचा राम पिपासू. आणि त्याचं समाधान तुम्ही करता आहात. यौवराज्याभिषेक करून चालणार नाही. ताबडतोब वचनपूर्ती करा. आणि राजाच्या मस्तकावर काय वज्राघातच झालं, आभाळ कोसळलं. त्याला दिसायला लागलं की आपली किती शीत होईल. आपण वचन तर दिलं पत्नीला, ते मोडता तर येणार नाही. राजाने काय करायला होतं?
राजाने अभिवचन दिलेलं आहे, मोडता तरी येणार नाही आहे. पण राजाने इतकं तरी म्हणायला हवं होतं की अगं, सगळ्या राजसभेची, अमात्यांची, ऋत्विजांची, मंत्र्यांची, जनप्रतिनिधींची संमती घेऊन मी हे केलेलं आहे. एवढंही राजा बोलू शकला नाही. आणि तो सारखा मूर्छित होतोय, पुन्हा आला की हात जोडून विनवणी करतोय. तो म्हणतोय, कैकेयी, तुझे हे वचन असं आहे की कोणाचाही गळा कापून टाकेल. शेवटी तर राजा म्हणाला, कैकेयी, हे मी असं केलं तर माझा मृत्यू अटळ आहे, लक्षात घे. त्यावेळी ती म्हणाली, राजा, तुला मृत्यू आला तरी चालेल, तू मेलास तरी चालेल, पण माझं वचन सत्य व्हायला पाहिजे. माता भगिनी फारच गंभीर झाल्या हो. आपल्याकडे वचन आहे ना, बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट. तीन हट्ट फार, म्हणजे त्याला ओलांडून जाणं फार अवघड असतं. अशी आता त्या राजा म्हणजे असा पात्यात सापडावा तसा झाला. एकीकडे सगळ्यांची मान्यता, राज्याभिषेकाची तयारी झालेली, दुसरीकडे कैकेयीला शब्द दिला आहे, ते पाहतं आपण चिरले जाणार, खात्री झाली आहे त्याची, जगूच शकणार नाही. आता सकाळ झाली, बंदीजन दारात आले, मागत सूत सगळे गायला लागलेत. आणि राजाच्या या राजप्रसादामध्ये कैकेयीच्या सगळी सामसूम, आणि सुमंत्राला राजाला बोलवायला, उठवायला. त्या सुमंत्राचा अधिकार असा होता की तो थेट अंतःपुरामध्ये सुद्धा जाऊ शकत होता. वर्णन आहे तसं रामायणामध्ये. म्हणजे तो किती अनुभवी, किती पक्व, किती विश्वासातला असला पाहिजे. म्हणजे त्याला कळायचं केव्हा जावं अंतःपुरामध्ये आणि केव्हा जाऊ नये, याच्याविषयी तो अत्यंत जागरूक होता. बाहेरूनच त्याने राजाला साथ घातली. त्यावेळी कैकेयीने त्याला आत बोलवलं. आत गेला आणि पाहतो तर त्याचं एकदम अंतःकरण चर्र झालं. अरे बापरे, हे काय घडतंय? अमंगल वस्त्र नेसलेली कैकेयी, बेशुद्ध पडलेला राजा, अलंकार विस्कटून गेलेत, खाली पडले, मस्तकावरचं मुकुट कुठेतरी लोळत बाजूला जाऊन, राजमुकुट आहे तो बाजूला जाऊन पडलेला आहे. आणि सगळ्या या राजप्रासादामध्ये कुठेही दिवे लागलेले नाहीत, वाद्य वाजत नाही आहेत, काहीही नाही आहे. वातावरण आहे ते सुन्न वातावरण आहे. घाबरला सुमंत. तेव्हा कैकेयी अत्यंत नाटकीपणानं म्हणाली, सुमंत्रा, दशरथ राजाची इच्छा अशी आहे की रामाला त्यांना भेटवावं, तेव्हा जा आणि रामाला घेऊन ये. सुमंत राजकारणात मुरलेला, तर तो नमस्कार करून तसाच उभा राहिला. त्यावेळी कैकेयी म्हणाली, तू का जात नाहीस? तर तो म्हणाला की महाराजांच्या आज्ञेशिवाय मी कसं जाऊ. त्यावेळी दशरथही कसा बसा चाचरत म्हणाला, रामाला घेऊन ये. प्रभू रामचंद्रांना घेण्यासाठी सुमंत्र गेला. त्यावेळी कैकेयीने ओवाळले त्याला. नंतर सीतेनं औक्षण केलेलं रामांचं. कौसल्या म्हणते, रामा, बघ तुझे तात किती दृढनिश्चयी आहेत, दिलेलं वचन पाळणारे. आज तुला यवराज्याभिषेक होणार, म्हणूनच त्यांनी तुला बोलवले, जा सुखेन इव जा. सीता म्हणाली, चारी दिशांचे लोकपाल तुमचं रक्षण करत. प्रत्येक दिशेला एक लोकपाल असतो. कोण कोण आहेत? पूर्व दिशेला इंद्र, उत्तर दिशेला कुबेर, पश्चिम दिशेला वरुण, दक्षिण दिशेला यम. हे 4 जण आहेत बरं का. 4 यांना लोकपाल अशी संज्ञा आहे. म्हणजे त्या त्या दिशांचं रक्षण हे लोकपाल करत असतात, असा त्याचा अर्थ झाला. तेव्हा हे लोकपाल तुमचं रक्षण करू देत, म्हणून सीता म्हणते, प्रभू रामचंद्र निघाले. सुमंत्र काही बोललेलं नाही आहे रामाना की तिथे वातावरण कसं आहे. राम ज्या वेळेला आत प्रवेश करता झाला, जी अवस्था सुमंत्राची झाली तीच रामाची झाली. इतका धक्का बसला. अरे काय, राजा असा जमिनीवर लोळतोय, अस्ताव्यस्त झालेला, मूर्छा आलेला. आपल्या आईच्या अंगावर अमंगल वस्त्र आहे काळं. भयंकर काहीतरी घडतंय. रामाच्याही मनामध्ये ते आलं आणि त्यांनी म्हटलं, तात मी तुमचा पुत्र राम आपल्याला वंदन करतो. आणि त्यांनी नमस्कार केला वाकून. राजा आला.
त्यावेळी फक्त राम राम असा स्फुट तेवढं दशरथ बोललाय. रामाला अत्यंत वाईट वाटलं आणि तो कैकेयीला म्हणाला, माते तात माझ्याशी का बरं बोलत नाहीत? त्यावेळी ती अतिशय नाटकीपणे म्हणाली की तातांना तुझ्याशी बोलायचंय, पण तू त्यांचं ऐकशील की नाही कोणास ठाऊक, म्हणून त्यांना काळजी वाटते. त्यावेळी रामाने काय वचन उच्चारलेलं आहे, राम आभाळा एवढा हो काय, त्याचा त्याग, त्याचा पराक्रम, त्याचा पुरुषार्थ, त्याचं बंधुप्रेम, माता पित्यांवरची त्याची दृढनिष्ठा, श्रद्धा, ही कोणत्या तराजूमध्ये तोलावी शक्य नाही आहे. तराजूला पूर्वी काटाळे म्हणायचे, काटाळे. परब्रह्माला जसं तोलायला काटाळं नाही तसं रामाला तोलायला काटाळं नाही कुठलं. तर राम म्हणाला, तद्ब्रूहि वचनम दैवी यद राज्ञो अभिकांक्षितम करिष्ये प्रतिजानेच रामो द्विर्नाभिभाषते. आहा, काय एक एक वचन आहेत रामायणामधली, अमृततुल्य. तो म्हणाला, तद्ब्रूहि वचनम देवी, माते तुझ्या मनात काय आहे ते सांग. आणि ते कोणतं तर यद राज्ञो अभिकांक्षितम, राजाच्या मनामधलं तुझ्या माध्यमातून मला कळणार आहे ते सांग. करिष्ये प्रतिजानेच, मी तुला अभिवचन देतो माते की मी ते प्रत्यक्ष आचरणात उतरवीन. का? रामो द्विर्नाभिभाषते, राम एकदा बोललेलं वचन पुन्हा बोलत नाही, करूनच दाखवतो. कैकेयीचा हर्ष गगनात मावेना, बस रामसुद्धा वचनात सापडला दशरथासारखा. आणि तिनं सांगितलं की रामा, तुझ्या तातांची इच्छा अशी आहे की भरताला राज्याभिषेक व्हावा आणि तू आजच 14 वर्षांसाठी वनवासात जावं. सज्जनांच्या वाट्याला वनवासच येतो की काय? श्रीरामाना 14 वर्षांचा वनवास, पांडवांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. वर सगळंच प्रतिकूल. राम, कृष्ण, शिवराय, जी चरित्र आपल्याला अत्यंत आदर्शभूत, टिळक, सावरकर, त्यांना सगळंच प्रतिकूल. आपल्याला सगळं अनुकूल असून आपण रडतो, अजून पाहिजे, हे मिळालं नाही, ते मिळालं. अरे काय, ही चरित्र पाहिलं पाय लटपटतात असे. काय केवढा डोंगरा एवढी ही व्यक्तिमत्व होऊन गेली. युगावतार, युगपुरुष, युगपद्म, कोणत्या शब्दात वर्णन करावं? हे वचन कसं होतं? इतकं भयान आहे. तद्वचनम अमित्रम असं वर्णन आहे रामायणामध्ये केलेलं. श्रुत्वा न बिबथ रामः, वाल्मिकीने लिहून ठेवलेलं आहे. ज्या वेळेला कैकेयीने हे शब्द उच्चारले त्यावेळेला रामांच्या मुखावर विषादाची रेषासुद्धा उमटली नाही. आहा, राम केवढा केवढा, अहो राम आभाळा एवढा, दुसऱ्या कुठल्या शब्दात वर्णन करायचं? राम म्हणाला, आई इतकी छोटी गोष्ट सांगायला तू इतका वेळ लावलास? छोटी गोष्ट? चक्रवर्ती सम्राट होणार आहे राम आता. यवराज्याभिषेक, पुढचा राजा तोच आहे. आणि ते राज्य आता सावत्र भावाला द्यायला लागणार. भरत हा सावत्र भाऊ आहे, सख्खा नाही. रामाला सख्ख भावंडच नाही आहे. भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न तिघही सावत्र भावंड आहेत, लक्षात ठेवा. पण रामाने असं प्रेम केले त्या भावंडावर, सख्खी भावंड काय प्रेम करतील? असं प्रेम रामाने आपल्या भावंडांवर केलं. त्या त्यागाला कुठली सीमारेषाच नाही. किती भाग्यवंत त्याचे भाऊ की रामासारखा भाऊ त्यांना मिळाला आणि इतकं उत्कट प्रेम सावत्र भावंडांवर त्यांनी केलं. आई इतकं साधं वचन बोलायला तू इतका वेळ लावला, चिंता करू नकोस, मला काही तास दे. मला आईचा, कौसल्या मातेचा, सुमित्रा मातेचाही निरोप घ्यावा लागेल. त्यांचा निरोप घेतो आणि आजच वनवासाला जातो. रामा जा, पण वल्कल धारण करून जा.
कोणत्या टोकाला ती कैकेयी जाऊन पोचली आहे बघा. आणि प्रभू रामचंद्र निघाले. सुमंत्राचा इतका संताप झाला होता की कमरेचं खड्ग काढावून मारावी त्या कैकेयीला, असा विचार त्याच्या मनामध्ये येऊन गेला. त्यांनी स्वतःला आवरलं. राम आहेत बरोबर, समोर राजा आहे दशरथ. रामाचा जय जयकार नगरामध्ये सगळे त्याला नमस्कार करतायत. कुणाला कल्पना सुद्धा आली नाही की असं भयंकर नाट्य राजप्रासादामध्ये घडले. रामाच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतंच. तो आला, मातेला भेटला आणि पुन्हा रामाला कैकेयीने फार प्रेमाने जवळ घेतलं. गीत रामायणामध्ये गाणं आहे ना, आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती, सीता वल्लभ रामभायाचे उद्या अयोध्यापती. असं त्या तिघी सीतेच्या धाकट्या बहिणी म्हणतात असं आहे, पण ते खरं नव्हे. 2 बहिणी तिकडे होत्या गांधारमध्ये. अशा चुका होतात, रामायणाचे अवतार असतात त्याच्यामध्ये. असा आनंदी आनंद एकीकडे राम कौशल्याला भेटला. आपल्या आईला तो म्हणाला, एकच वाक्य त्याने उच्चारलं, माते महद भय उपस्थितम. फार मोठं भय उपस्थित झालेलं आहे. त्यावेळी चर्र झालं तिला एकदम. ती म्हणाली, काय बाळा तू काय म्हणतोयस हे? आणि रामाने हळूहळू थोडं सांगितलं. त्यावेळी तोडलेला वृक्ष कोसळावा तशी ती कौसल्या खाली कोसळली. रामाने तिला सावरलेला आधार दिला, बसवलं आणि तो समजूत घालतोय तिची. आणि त्यांनी प्राचीन काही उदाहरणं दिलीत. आपल्या प्राचीन राजांनी त्यांच्या वडिलांचं मत कसं ग्राह्य धरून कृती केलेली होती. मला धर्ममर्यादा म्हणजे तातांचं वचन आहे, आई मी आजच वनवासामध्ये जाणार. त्यावेळी मग मात्र इतकी रडली आहे कौसल्या. उंबरठ्यासह ओलांडुनिया मातेची माया, नको रे जाऊ रामराया, नको जाऊ. तू गेलास तर आजपर्यंत माझा छळच झाला तसा. तू वनवासात गेल्यावर माझं काय होईल याची कल्पना तरी कर. आणि मग तिनं मनातलं शल्य रामाला सांगितलं, बोलू नये ते आज बोलते, बोलू नये ते आज बोलते, मजहुनी याना ती आवडते. सत्य सांगितलं. मग लक्ष्मण असा संतापला, इतका राग आलाय त्याला. तो म्हणाला, काय करू आता? मृदरी ही परिभू येते. तो म्हणतो, जे सज्जन मऊ असतात ना त्यांनाच कोपरानी खणतात. रामा, अरे तुझा पराक्रम केवढा, पुरुषार्थ केवढा, तुझे सद्गुण केवढे, किती थोर जीवन मूल्य तू धारण करतो, प्रजाजनांना किती प्रिय आहेस, आणि राजा आता दिलेलं वचन कसं मोडतो. रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खडग करी मीच पाहतो. संतापलाय. हे कसले मायतात वांछिती जे पुत्रघात, तुझं दिधला शब्द कसा नृपती मोडतो. रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खडग करी मीच पाहतो. बघूया कोणाची हिंमत आहे मला अडवण्याची. राम त्याला शांत करतोय. मत्त मतंगजा परी दैव तुझे चाल करी, मत्त मतंगजा परी दैव तुझे चाल करी. श्रीरामा मीच त्यास दोर लावितो, रामाविण राज्यपदी कोण बैसतो. रामाने समजूते त्याला प्रेमाने आलिंगन दिलं. त्या आलिंगनाचं सामर्थ्य असं होतं रामाच्या की लक्ष्मण एकदम शांतच झालं. प्रभू रामचंद्र म्हणाले, लक्ष्मणा, तातांच्या वचनाचं उल्लंघन मी कधीही करणार नाही. त्यांचं वचन मला शिरोधारी आहे. माथी मी ते धारण केलेलं आहे. मी आजच निघालो वनवासामध्ये. त्यावेळी लक्ष्मण म्हणाला, रामा, मला इतकंच कळतं की जिथे राम तिथे लक्ष्मण. मी नाही आता इथे राहणार, मी तुझ्याबरोबर येणार. तेवढं रामाने समजूत काढली. लक्ष्मण म्हणाला, आता पुढचं मी काही ऐकणार नाही. तुझं म्हणणं मी मान्य केलं, आता माझं तुला मान्य करावं लागेल. मी तुझ्या पाठी येणार. रामाला इतका आनंद झाला. तो म्हणाला, तुझं जेवढं धनसंपत्ती गायी आहेत दान कर सत्पात्रानं, दिलेले आहेत. आणि मग प्रभू रामचंद्र सीतेला भेटायला गेले.
त्यांनी उंबरठ्यावरून आत पाऊल टाकल्याबरोबर सीतेनं विचारलं, प्रभो काय झालं मला सांगा. पतिव्रता सती पतीचं मन जाणतेच हो, सांगायला नाही लागत. रामचंद्र अतिशय आनंदात, म्हणजे खोटा आनंद मुखावर धारण करून गेलेले होते. आणि त्यांना सीता म्हणते, प्रभो काय घडलं खरं ते मला सांगा. तिनं ओळखलं काहीतरी विपरीत घडलेलं आहे. राम म्हणाले की मी तुझा निरोप घ्यायला गेलेलो आहे. 14 वर्ष आता तातांची इच्छा आहे मी की दंडकारण्यामध्ये जावं. त्यावेळी सीता प्रसन्न हसली आणि ती म्हणाली, नाथ आपण माझी थट्टा करताय का. हा काय केवढी व्यक्तिमत्व होई. नाथ माझी थट्टा करता का. माझ्या आईवडिलांनी एकच सांगितले, बाळे जिथे तुझे पती तिथे तू बस. आणि तिने एक धर्मशास्त्राचं वचन सांगितले. ती म्हणते, माता असो, पिता असो, भ्राता असो, अन्य कोणी नातेवाईक असो, ते आपापल्या कर्तृत्वाचं कर्माचं फळ भोगतात. पण नारीला मात्र एकच गती आहे आणि ती म्हणजे पती. एवढंच मी जाणते, बास मी आपल्या मागे येणार. रामाने किती किती समजूत काढलेली आहे. ती म्हणते, एक निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. शेवटी तर ती म्हणते, मूक राहता कितीदा आता. तुमच्या चरणावर माथा ठेवून मी कितीदा प्रार्थना केली, तर मला दूर लोटू नका, मला अंतर देऊ नका, मला बरोबर घेऊन चला. आणि शेवटी ती म्हणते की अशा एका पुरुषाला माझ्या आईवडिलांनी दिली का की ज्याला पत्नीचं रक्षणही करता येऊ नये. रामाने भीती घातलेली आहे. तिथे राक्षस असतात, वन्य पशुपक्षी आहेत, नाग साप आहेत. मग ती म्हणाली, असले म्हणून काय झालं. अशा पुरुषाला का माझ्या आईवडिलांनी दिली की यापासून त्याला माझं रक्षण करता येऊ नये. इतका बिनतोड युक्तिवाद. आणि पुढे तिनं एक अभिवचन दिले रामा. ती म्हणते, वनवासाचा अर्थ प्रभू मला कळतो. नित्य शुश्रूषमाणा ते, नित्य मी तुमची सेवा करीन वनामध्ये. आणि त्याच्या पुढे ती जी बोलली अलौकिक, नियता ते ब्रह्मचारिणी. 14 वर्ष तुमच्याबरोबर तुमच्याप्रमाणे मी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करेन. नित्य शुश्रूषमाणा ते नियता ब्रह्मचारिणी. मला सांगा, असं तुझं कोण जगाच्या इतिहासात. रामाना मनावधी इतका आनंद झाला सीते, ते म्हणाले, तुझा दृढनिश्चय दोन्ही कुळांचं लौकिक वाढवणार आहे. आनंदाने माझ्यावरच आहे. आणि राम, सीता, लक्ष्मण भेटायला आले राजा दशरथाला आणि कैकेयीला. त्यावेळेला त्या कैकेयीनं वल्कल आणून ठेवलेली होती. राम लक्ष्मणाने वल्कल नेसली आणि सीता इतकी संकोचून गेली. सगळी माणसं उभी आहेत भोवती. आणि ती रडली आणि म्हणते, प्रभो वल्कल मी कधी नेसली नाहीत, कशी नेसतात मला माहिती नाही. आपण शिकवलं तर मी नक्की वल्कल धारण करेन. त्यावेळी संतापलेले वसिष्ठ मुनी म्हणाले, कैकेयी महापाप करतेस तू, चूक आहे जे तुझं वर्तन आहे ते. सगळ्या कुळाला कलंक लावतेस आणि या कुळाचा नाश करतेस. माझी आज्ञा आहे की या कुळाची वधू आहे ही सीता, म्हणजे ती सालंकृत उत्तम वस्त्र धारण करूनच वनवासाला जाईल. आणि सीता तशीच गेलेली आहे. वल्कल फेकून भिरकावून दिली सुमंत्राने बाजूला. आणि सुमंत्राला तर इतका संताप झाला होता. तो म्हणाला, बरोबर आहे कैकेयी, तू काही वेगळं वागत नाही आहेस, खाण तशी माती. त्यामुळे सगळेजण चपापले. तर सुमंत्रांनी एक आठवण सांगितलेली आहे की कैकेयीची आई अशीच, म्हणून ती तशी झालेली आहे. कैकेयीचे जे वडील अश्वपती, त्यांना पक्ष्यांची भाषा कळायची. आणि पक्ष्यांची भाषा कळत असल्यामुळे केव्हाही ते पक्षी बोलायला लागले की ऐकत असत पक्षी काय बोलतायत. आणि एकदा रात्री
पौर्णिमेचा चंद्र होता आणि त्यांच्या अंतःपुराच्या बाहेर झाडाची फांदी होती, त्याच्यावर जृंभ नावाचे 2 पक्षी येऊन बसले. ते पती पत्नी होते आणि त्यांचा संवाद चालला होता आणि त्यात काहीतरी विनोद झाला म्हणून राजा हसला, अश्वपती. त्यावेळेला कैकेयीची आई म्हणाली आपल्या नवऱ्याला, तुम्ही का हसलात आत्ता? आत्ता तर हसण्यासारखं काहीच आपण बोललेलं नाही आहे, का हसलात? तर तो राजा फार सरळ होता. तो म्हणाला, मला हे पक्षी बोलतात, त्यांची भाषा कळते, त्यांनी एक विनोद केला म्हणून मला हसू आलं. मग ती म्हणाली, मला सांगा भाषा, मला समजावून सांगा, मला ती विद्या यायला पाहिजे. ज्या ऋषींनी ती विद्या दिलेली होती त्यांनी अट अशी घातली ती राजाला की कोणालाही विद्या द्यायची नाही, तुझ्या पत्नीला सुद्धा नाही. आता राजा पेचात सापडला. तो म्हणाला, अगं अट अशी आहे की मी जर तुला ही विद्या सांगितली तर माझा तत्काळ मृत्यू होईल. ती म्हणाली, मर मग, मेलास तरी चालेल, पण ती विद्या मला दे म्हणजे झालं. खाण तशी माती. मग राजा उठला आणि त्या ऋषीकडे गेला. ऋषी म्हणाला, शाबास, तू राजा आहेस ना, एक खणखणीत थप्पड दे तुझ्या बायकोला. राजा जो खरंच आला त्याने कैकेयीच्या मातेच्या एक मुखात अशी भडकावली, चुप्प. सगळा हट्ट, भांडणाची खुमखुमी, तरकटपणा सगळा गेला तिचा पूर्ण एकदम. खाण तशी माती. रामाने शेवटी विनम्रपणे आज्ञा घेतली. दशरथ कोसळलायच. अर्धी त्याला जागरूकता आहे, अर्धा मूर्छित आहे, असाच आहे तो. आणि मग श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाले. हे दिव्य होता हो, काय वर्णन आहे रामायणात. वाचताना काटा येतो, सीता कशी राहिली असेल. राम लक्ष्मण तर क्षत्रियच आहेत, पण सीता जी गालिच्यावरून चालली आहे राजप्रसादामध्ये अखंड, ती काट्या कुठ्यातून कशी चालली असेल. वाचणं सोपं असतं, ऐकणं सोपं असतं, अनुभव घेणं महाकठीण, अशक्य. तिघही निघाले आणि सगळेजण त्यांना अडवतायत, सांगतायत, जाऊ नका रामराया. श्रीरामानी नगराचा निरोप घेतला. अयोध्येच्या बाहेर पडलेत. बाहेर पडले, राम मागे वळले, अयोध्येला नमस्कार, साष्टांग प्रणिपात केला अयोध्येला. आणि म्हणतायत, अयोध्ये, हे मातृभूमी, आता 14 वर्षानंतर तुझं दर्शन होणार. रामांचे डोळेही भरून आले की 14 वर्षानं मला ही माझी मातृभूमी आता दिसणार आहे. आणि राम निघाले. पहिल्यांदा त्यांनी तमसा नदी ओलांडली, तिथेच पहिला त्याचा मुक्काम झाला. तिथे रथिवा या नावाचं एक गाव आहे. रामांचा रथ तिथून गेला म्हणून त्याला रथिवा नाव पडलेलं आहे. आणि तिथे मुक्काम केला. आणि दुसऱ्या दिवशी मात्र अनेक मंडळी रामांच्याबरोबर आलेली होती अयोध्येमधली. राम पहाटेच उठले, सगळे गाढ झोपेत असताना रथातून पुढे निघून गेले. आता दुसऱ्या दिवशीचा प्रवास, पहिल्या दिवशी अगदी 2-3 कोस चाललेले होते अयोध्येपासून. दुसऱ्या दिवशी 150-160 किलोमीटर गेलेत रामचंद्र रथातून. इतक्या झपाट्यानं त्याने अंतर तोडलं. आणि कोरई नावाचं गाव होतं, त्या कोरई गावामध्ये आले. तिथे एक तलाव आहे, त्या तलावाला रामजूठा तलाव म्हणतात, कारण रामाने त्या तलावाचं पाणी प्यायलेलं आहे म्हणून रामझुटा, म्हणजे उष्ट झालेलं पाणी, अशा अर्थाने रामजूठा आजही ते नाव आहे बरं का. आणि नंदीग्रामाच्या पुढे ते, आज जिथे नंदीग्राम आहे त्याला लागूनच ते कोरई गाव आहे, जिथे रामचंद्रांचा मुक्काम पडला दुसऱ्या दिवशी. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी शेजारीच शृंगवेरपूर होतं, शृंगींचा तिथे मुक्काम ऋषींचा, म्हणून त्याला नाव पडलं शृंगवेरपूर. तिथून निषादांचा राजा गुह श्री रामचंद्रानं भेटायला आला आणि इतकं प्रेमाने स्वागत केलेलं आहे. रामाने अतिशय प्रेमाने आलिंगन दिलं गुहाला. गुह सन्मित्र आहे त्यांचा. लोकोत्तर महात्मा असतो ना, त्याला लहान मोठं कुणी नसतं बघा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत ना, किंवा जे भेटे ते वाटे मज ऐसे तुकोबा म्हणाले. तर सगळ्यात मला आपलंपणच दिसतं. आता त्याला मी काय करू. भूतीदेव म्हणूनही भेटतो या जना, नाही आहे भावना नरनारी, इतकी अवस्था त्यांची. हा पुरुष आहे का स्त्री आहे भेदभावच उरला नाही मला, तुकोबा म्हणतात. प्रत्येकामध्ये ईशतत्व आहे, त्यालाच मी भेटतो. हा हा, काय सुंदर आहे.
राम असे व्यापक होते आणि त्यांनी शृंगवेरपूरला गुहाची भेट घेतली. गुहाला अत्यंत वाईट वाटलं. लक्ष्मणाचा गुहाचा संवाद झाला आणि गुहाने मग नाव सिद्ध केली रामाच्या आज्ञेवरून. आणि तिसऱ्या दिवशी रामाने गंगा नदी ओलांडली. वनवासाचा तिसरा दिवस आहे. गंगा नदी ओलांडली, पल्याड गेले आणि इतकी एक सुंदर नाव तयार केलेली होती गुहाने. आणि सगळे गीत तर आपल्याला माहितीच माडगुळकरांनी. आणि काय बाबूजींनी फक्कड चाल बांधली. कमालीची सुंदर. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय रामदाशरथी. पावन गंगा पावन राम, श्रीरामांचे पावन नाम. त्रिलोचनाशी प्रवास हा प्रभू, नाविका मी नित्य स्मरू, श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करू. आणि शेवटी ते म्हणतायत की आपलं भाग्य आपल्याच हाताने दूर लोटू. मग भक्ती मार्गामध्ये कथा रचल्या गेल्या. कोणत्या कथा? आपल्याला माहिती आहेत सगळ्यांना की तो गुह म्हणाला, रामा मला आपले पाय धुवायचे पहिल्यांदा. तुमच्या पदास्पर्शामुळे एका शिळेची हल्ल्या झाली, या नावेची स्त्री झाली तर अरे बापरे, म्हणजे माझ्या चरितार्थाचं साधनच जाईल की. काही इच्छेला येईल त्या कथा रचल्यात. खरंच सांगतो आपल्याला. गुहा हा निषादाधिपती आहे. त्याच्याकडे लहान मोठ्या मिळून जवळजवळ 1,000 नावं होत्या, लक्षात ठेवा. पुढे भरत ज्या वेळेला भेटायला आला त्यावेळेला गुहानी चतुरंग दल गंगेच्या पल्याड नेले पुन्हा आल्याड आणलेलं आहे. हत्ती रथ घोडे पदाती सगळ्यांना पलीकडे नेलं. हत्ती नावेवरून न्यायचे म्हणजे त्या नावा केवढ्या मोठ्या असतील, करा ना कल्पना. एक तर वर्णन एका जागी रामायणामध्ये की चतुरंग दल नेण्यासाठी 550 मोठ्या नावा जलयानं गुहानी तयार ठेवलेली होती. इतकं त्याचं सामर्थ्य आहे. तो असं नाही करत 4 लोकांना बसवतोय, तिकडे नेतोय, तिकडून इकडे आणतोय, 4 पैसे कनवटीला लावतोय, काहीही दडपून कथा लिहिल्या. भक्तिमार्गात गोड वाटतात हो, पण असं वास्तव नाही. हा इतिहास नव्हे आपला. तोही मोठा राजा आहे एका प्रांताचा. श्री रामचंद्र पुढे आले. 4थ्या दिवशी त्यांनी वत्स प्रांतामध्ये प्रवेश केला आणि तिथे त्यांची भरद्वाज मुनींशी भेट झाली. आणि भरद्वाजांना त्यांनी विचारलं की महर्षे मला सांगा, असा भरद्वाजांना अगोदरच कळलेलं होतं. म्हणजे ऋषीजनांचं हेर खातं किती प्रबळ होतं बघा. रामाला वनवास झाला हे त्यांना माहिती होतं. त्यांनी प्रेमाने स्वागत केलं. ते म्हणाले रामा इथेच राहा. त्यावेळी राम म्हणाले इथे राहणार नाही, कारण मी इथे राहतो आहे असं कळलं तर अयोध्यावासी जन इथे येत राहतील, आश्रमाला त्रास होईल, मी इथे थांबणार नाही. आम्हाला एक जागा दाखवा की ज्या जागी आम्ही सुखाने राहू शकू. त्यावेळी भरद्वाजांनी विचार केला आणि काही विचार करून त्यांनी चित्रकूटाचं नाव सांगितलं. चित्रकूटाचं नाव सांगितल्यावर रामालाही आनंद झाला. आणि चित्रकूटापर्यंत जायला मध्ये एक नदी ओलांडावी लागणार होती, ती यमुना नदी आहे. गंगा अगोदर ओलांडली, पण आता तिथे नावही नव्हती, नावाडीही नव्हते, काही नव्हते. तेव्हा राम लक्ष्मणाने झाडाच्या फांद्या सपासप तोडल्या. जाताना त्यांनी बरोबर काय घेतलं तर माहिती आहे? 2 पेटारे घेतलेले होते. एका पेटाऱ्यामध्ये त्यांची धनुष्य बाण शस्त्र अस्त्र सगळी, आणि दुसऱ्या पेटाऱ्यामध्ये सीतेच्या साड्या. साड्या म्हणजे शालू बरं का, सगळे शालू, ज्याच्यामध्ये सोन्याच्या तारा आहेत घातलेल्या, असे शालू होते सगळे. सुवर्ण वस्त्रच होती म्हणा ना, कारण पुढे वर्णन आहे सीतेचं अपहरण झालं त्यावेळेला सुवर्णाचे धागे लोंबत होते झाडांना इतरत्र म्हणून, ते रामाने ओळखले. आणि सीतेचे अलंकार अशी एक पेटी. त्याच्याशिवाय कुदळ, फावडं, कुऱ्हाड, कुदळ असं सगळं बरोबर घेतलं होतं. खुरपं, हे सगळं बरोबर घेऊन राम लक्ष्मण निघालेले आहेत. झाडाच्या फांद्या तोडल्या, चिवट वेली काढल्या आणि ते सगळी लाकडं एकमेकाला घट्ट बांधून तराफा तयार केला आहे दोघांनी. राजपुत्रानं हे सगळं येत होतं आणि त्याच्यावर बसून
यमुना नदीला प्रचंड ओढ होती, त्यांनी ती नदी ओलांडली. आणि त्यावेळेला वर्णन असं आहे की सीतेचा थरकाप झाला. कळलं तिला की वनवास म्हणजे काय आहे. थरकाप. आत्तापर्यंत बरोबर रथ होता गंगा नदीच्या तीरापर्यंत, पुढे सजवलेली नाव होती. आता त्या तराफ्यावरून ती नदी ओलांडायला लागली. सीतेचा थरकाप झाला. पण या दोन्ही बलदंड महापुरुषांनी अतिशय समर्थपणे तो तराफा पलीकडे नेला. वत्सप्रांत ओलांडला, यमुना ओलांडली. आणि 5व्या-6व्या दिवशी प्रभू रामचंद्र, 4थ्या दिवशी रात्री त्यांचा मुक्काम झाला, तो एका झाडाखालीच झाला आहे, वृक्षाखाली. आणि तिथून पुढे मग ते चित्रकूटाला जाऊन पोचले. उत्तरेकडे गेलात तर प्रयागजवळ तर वृक्ष तुम्हाला बघायलाही मिळेल अजूनही. प्रचंड डेरेदार वृक्ष आहे की जिथे रामाने मुक्काम केलेला होता. आणि प्रभू रामचंद्र चित्रकूटावर जाऊन पोचले. तोपर्यंत गंगा नदीवरून परत पाठवलेला सुमंत्र मंत्री गुहाकडेच थांबला होता, अयोध्येत गेलेला नव्हता. आणि गुहाच्या हेरानी ज्यावेळेला बातमी आणली की राम सुखरूप पोचले चित्रकूटाला, त्यावेळी तो परत आला. आणि त्याला असं वाटत होतं की मनभर काळोखी आपल्या मुखाला फासली गेलेली आहे. त्यांनी आपलं मुख शेल्यानी बंद केलं तर की काय म्हणतील प्रजाजन मला, नीच पुरुषा, अरे आमचं भाग्यच तू घालवून टाकलंस ना घरातून बाहेर. आणि तो राजाला ज्यावेळी भेटायला आला त्याच्या मुखातून शब्द फुटेना. पण गंगा नदीच्या तीरावर त्यांनी सांगितलेलं होतं, शेवटी करिता नम्र प्रणाम, बोलिले इतुके मज श्रीराम. काय बोलले? सांग जाऊनी कुमार भरता, हो युवराजा स्वीकर सत्ता, प्रजाजनांवर ठेवी ममता, भोग सुखाचा अखंड घेई, मनी राही निष्काम, बोलले इतुके मज श्रीराम. बोलत बोलत ते गहिवरले, कमल नयनी त्या आसू भरले, करुण दृश्य ते अजून न सरले, गंगा तीरी सौमित्री सह, उभे जानकी राम, उभे जानकी राम. आणि काय काय राम बोलले ते सगळं राजाला सांगितलं. राजा कोसळलाच आहे, मूर्छितच झाला पुन्हा. आणि त्या 7व्या रात्री राम वनवासाला गेल्यानंतर दशरथाने आपली आठवण सांगितली, ती श्रावण बाळाची. वाल्मिकी रामायणामध्ये श्रावण बाळाचं नाव नाही, असं लक्षात ठेवा. एका पांथस्थ जोडीचा मुलगा एवढंच म्हटलेलं आहे, नाव नाही आहे. पण राजा दशरथ हा शब्दवेधी धनुर्धारी होता. आणि एकदा शिकारीला गेला, रात्रभर शिकार मिळाली नाही म्हणून झाडावर बसला. पहाटे पाणथळावर जनावरं पाणी प्यायला येतात. आणि तो नेमका या जोडप्याचा, जे आंधळं होतं, त्यांचा हा मुलगा पाणी भरायला, तर त्यांनी घट बुडवला पाण्यात. बुडबुड बुड घडघड असा आवाज आला. तर राजाने बाण टाकला आणि भयानक किंकाळी एकदम निघाली. कोणती किंकाळी होती? त्या पांथस्थानचा जो मुलगा होता, पांथस्थानचा जो मुलगा होता तो तिथे पाणी भरायला आलेला. आणि राजाचा अचूक बाण लागला त्याला, तो कोसळलाच. राजा धावत येऊन बघतोय दशरथ. ही सगळी कथा राजाने सुमित्रा आणि कौसल्येला सांगितली. माझ्या हातून कौसल्य असं असं पाप घडलं. राम वनवासात गेल्यानंतर एकदाच कौसल्येनं राजाला अतिशय दूषणं दिली. त्यावेळी अगोदरच तो जरा जर्जर आणि मृत्यूकडे निघालेला राजा म्हणाला, कौसल्ये, अगोदरच मी निम्मा मेलेलो आहे, आता मला पुरा मारू नकोस. त्यावेळी त्या कौसल्येला इतका पश्चाताप झाला की अरे, आपल्या मुखातून एक काय शब्द निघाले. पती देवता आहे माझ्यासाठी. आणि तिनं क्षमा मागितली. त्यावर ही कथा राजाने सांगितली. राजा जाऊन बघतो तर तो तरुण पडलेला होता, तळमळत होता. आणि तो म्हणाला, राजा, माझा काय अपराध म्हणून तुम्हाला मारलं सांग. माझे आई वडील आंधळे आहेत, शेजारी धर्मशाळेमध्ये आहेत, त्यांच्यासाठी पाणी घेऊन निघालेलो होतो, माझी काय चूक झाली सांग. राजाने सगळं सांगितल्यावर तो तरुण म्हणाला, आता हा बाण माझ्या शरीरातून काढ.
बाण काढायचा म्हणजे त्याचा मृत्यू अटळ आहे हे राजाला माहिती होतं. त्या तरुणाला ते माहिती नव्हतं. नाईलाजाने राजाने तो बाण काढला आणि तो तरुण तत्क्षणी मृत्यू पावला. पण त्यांनी सांगितलं, कृपा कर आणि हे पाणी माझ्या आईवडिलांना नेऊन दे. राजा आला, पावलांचा आवाज आला, काही बोलला नाही राजा. म्हणून त्याचे आईवडील त्या मृत तरुणाचे म्हणाले, बाळा, आमच्यावर रागावलास का रे? आमच्यासाठी तुला किती करावं लागतं, पण काय करू, आम्ही असे आंधळे तुझ्यावर अवलंबून आहोत. त्यावेळी राजाने घडलेली घटना सांगितली. ती ऐकल्याबरोबर त्या आई वडिलांचा इतका संताप झाला. ते म्हणाले, राजानं जनतेचं रक्षण करायचं असतं, राजानं जनतेचं रक्षण करायचं असतं, आणि तू हे काय केलंस? आमचा एकुलता एक आधार असलेला पुत्र तू मारलास, तुला शाप देतो. म्हणजे अशा पांथस्थांची तपश्चर्या सुद्धा केवढी असली पाहिजे की ते शाप देऊ शकत होते की राजा, पुत्र वियोगानं तुला सुद्धा असाच मृत्यू येईल. मग राजाच्या एका डोळ्यात आनंद अश्रू, एका डोळ्यात दुःखाश्रू, कारण पुत्र होणारे निश्चित झालं आणि वियोग होणार, त्यामुळे मृत्यू येणार हेही निश्चित झालं. राजाने ही कथा सांगितली. उत्तर रात्री शोकानं, श्रमानं, वियोगानं संतप्त झाल्यामुळे सगळे गाढ झोपलेले होते आणि त्याच वेळेला राजाचा मृत्यू झाला. चक्रवर्ती सम्राट केव्हा मेला हे कोणाला कळलं सुद्धा नाही. मृत्यू न म्हणे भूपती, मृत्यू न म्हणे नृपती, मृत्यू न म्हणे चक्रवर्ती कैवाड जाणे, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे दिगंबर, कोणी नाही. मृत्यू न म्हणे अवतार. आले ते सगळे गेले मृत्यूच्या मुखामध्ये. असो ऐसे सकळेही गेले, परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार जाहले आत्मज्ञानी. समर्थांनी काय सांगितले? तेच राहतात. जे स्वरूपाकार होतात, आत्मज्ञानी होतात, तेच मागे उरतात. बाकी असंख्य येतात आणि जातात, काळाच्या उदरामध्ये गळप होतात, अदृश्य होऊन जातात. पहाटे कौशल्याला ज्यावेळेस जाग आली, तिनं टाहोच फोडला एकदम. सुमित्रेला जाग आली आणि सगळं नगर प्रचंड दुःखामध्ये बुडून गेलं. धाय धाय रडतायत. अशा वेळेला राजा नसला तर राष्ट्रामध्ये काय अराजक होतं. काही ठिकाणी राजा असून सुद्धा अराजक असतं बरं का. पण वसिष्ठ आणि उरलेले ऋत्विज म्हणतायत की अरे, राजा नसेल तर अराजक मागेल या राष्ट्रामध्ये. आणि म्हणून तातडीनं महर्षी वसिष्ठांनी आज्ञा दिली आपल्या अमात्यांना की तातडीनं राजदूत पाठवा आणि भरताला मागे बोलावून घ्या. बोलवले. 4 दिवसामध्ये अयोध्येपासून गांधारापर्यंत राजदूत गेले आणि त्याच्यामध्ये 2 अमात्य आहेत. काय घोडदळ असेल त्यांचं की 4 दिवसात घोड्यावर बसून जात असत इतक्या लांब. थोरले बाजीराव पेशवे नाही का जायचं? काय एकमेव जगातला योद्धा असा आहे, जगाला आम्ही गौरवानं सांगितलं पाहिजे, एकही युद्ध न हारलेला जगातला एकमेव सेनापती म्हणजे थोरले बाजीराव पेशवे. तोड नाही त्यांच्या. काय पराक्रम असला पाहिजे, विलक्षण. दूतांनी जाऊन निरोप दिला की राजाने तुला तातडीनं बोलवलेलं आहे. आणि त्या भरताला अतिशय वाईट स्वप्न पडलेलं होतं. त्यांनी कुठलं वाईट स्वप्न? त्या भरताला स्वप्न असं पडलं की राजा चिखलात पडलेले आहेत, घाणीच्या चिखलात. तेल आहे साठलेलं आणि अत्यंत कुरूप स्त्रिया त्याला फरफटत त्या चिखलातून ओढून नेत आहेत. गळ्यात चित्रविचित्र माळा घातली आहेत त्यांनी. आणि म्हणून भरताला अत्यंत काळजी वाटली. आणि मग तो आपल्या मित्रांना हे स्वप्न सांगत होता तोपर्यंत राजदूत आले. आणि राजदूत आल्याबरोबर मग त्याला वार्ता कळली. पण वार्ता एवढीच की राजाने तुम्हाला तत्काळ परत बोलवलं. परत ज्या वेळेला परत आला, चतुरंग दल घेऊन आलेला आहे आणि त्याच्या आजोबांनी आणि मामानी त्याला उदंड दिलं. भरभरून सोनं, रत्न, माणिक, मोती, जडजवाहीर, काय अहो इतकं दिलेलं आहे. असे उत्कृष्ट घोडे निवडून दिलेले आहेत त्याला. आणि चतुरंग दलासहित तो आला.
त्याचं तपशीलवार वर्णन आहे. कुठून आला तो आला, त्याला यायला 8 दिवस लागलेले आहेत. 8व्या दिवशी तो अयोध्येमध्ये येऊन पोचला आणि सगळी उदास अयोध्या बघून त्याला धक्काच बसला. आणि तो आला पुढे, तर सगळी अयोध्या हरवलेली. कुठे वाद्य वाजत नाही आहे, रस्त्यात माणूस दिसत नाही आहे, कुठल्या घरी धूर म्हणजे चूल पेटलेली दिसत नाही आहे. त्याला कळेनाच काय झालं. आणि तो आईला भेटायला गेला आणि आईला बघूनसुद्धा त्याला लक्षात आलं नाही की आपला पिता मृत्यू पावलेला आहे. याचा अर्थ असा की कैकेयीने आपला पोशाख बदललेला नव्हता. तसंच कुंकुम तिलक आहे कपाळावर, तसेच सौभाग्य अलंकार आहेत देहावर, तसाच शालू नेसलेली आहे ती. आणि भरताला बघून तिला इतका आनंद झाला, ती म्हणाली, भरता ये ये ये, स्वागत असो तुझं. आणि त्यांनी विचारलं, आई तात कुठं आहे? राम माझा जो जणू प्राण आहे तो कुठं आहे? त्यावेळी ती म्हणाली, सगळ्यांना जी गती प्राप्त होते ती तातानं झाली, गेले. तिनं अतिशय अलिप्तपणे सांगून टाकलं, काही तिला वाटलं नाही. आणि राम कुठं आहे माझा? भरत कोसळलाच. त्यावेळी ती म्हणते, राम वनवासामध्ये गेला. वनवासामध्ये कुणाला पाठवत असत त्याची एक मोठी यादी आली रामायणामध्ये. 22 महापातक जो करतो त्याला बहिष्कृत करतात आणि जंगलामध्ये पाठवतात. त्यावेळी भरत म्हणाला, राम पुण्यात्मय आहे, त्याच्या हातून एकही पाप होणार नाही. मग तो का गेला? त्यावेळेला या दुष्ट कैकेयीनं सगळा उलगडा करून सांगितलं. असा संताप झाला ना भरताचा. अही भावंड सुद्धा रामावर किती प्रेम करणारे, जगात ह्याला दुसरं उदाहरणच नाही आहे. आईला वैरिणी म्हटलेलं आहे त्याने. माता न तू वैरिणी, अश्वपतीशी नव्हेस कन्या, नव्हेस माझी माय. धर्मात्म्याच्या वंशी कन्या निपजे नांदे काय, कृत्या निपजे नांदे काय. वधनाथांचा करील मूढे, पतिव्रता का कुणी, माता न तू वैरिणी. चला सुमंता द्यासे नेला एक आपुल्या हाक, श्रीरामाच्या शोधास्तव निघोत नजरा लाख. अभिषेकास्तव घ्या संगाती, वेद जाणते मुनी, माता न तू वैरिणी. काय सांगितले त्यांनी? भरत तसाच धावला पहिल्यांदा आणि कौसल्याला भेटायला गेला. कौसल्या म्हणाली, आलास बाळा, आता हे निष्कंटक राज्य तुझंच आहे. कौसल्याच्या मनामध्ये सुद्धा शंका असावी हे पाहिल्यावर भरत तिथे कोसळला आणि तो म्हणाला, माते, मला आता मृत्यू आला तरी चालेल, तुझ्याही मनात माझ्याविषयी शंका असावी. प्रसंगच असा उभा राहिला की सगळाच गोंधळ झालेला होता. मग मात्र कौसल्याला वाईट वाटलं. भरताला अतिशय प्रेमानं तिनं जवळ घेतलं आणि मायला ढसढसा रडले तिथे. आणि भरतानी तत्काळ राजसभा बोलावली, बरखास्त नाही केली. राजसभा बोलवली तत्काळ, अमात्य बोलवले, ऋषीजन मुनिजन सगळे ऋत्विज बोलवले. आणि तो म्हणतोय, आता मला मार्गदर्शन करा. हे राज्य माझं नव्हे, हे राज्य श्रीरामांचं आहे. माझ्या आईच्या मूढपणामुळे रामाच्या वाट्याला वनवास आला, पण मी रामाला वनवासातून परत आणीन. तुमचं सहकार्य हवे. आनंदी आनंद हो, काय राजसभेला दुसरं काय हवं होतं. नगरात आनंद पसरला आणि चतुरंग दल घेऊन भरत निघाला. त्यावेळी वर्णन आहे रामायणामध्ये की पुढे सगळे कामगार गेलेले होते आणि त्यांनी रस्ता तयार केला संपूर्ण गंगा नदीच्या तीरापर्यंत, अयोध्या ते गंगा तीर. आणि मग सगळे त्या चतुरंग दल गेलेलं आहे, हत्ती घोडे रथ सगळे गेलेत. त्याच्यावरून शृंगवेरपूरला गुहाची भेट झाली आणि गुहाच्या मनामध्ये ही शंका आली, हा एवढं चतुरंग दल घेऊन का निघाला? रामाचा घात तर करणार नाही. त्यावेळी भरत म्हणाला, पहा एखाद्याचं नशीब कसं असतं की मी इतका प्रामाणिक प्रयत्न करतोय, सगळे माझ्याविषयीच संशय घेतात, पण हे भरद्वाजांनी सुद्धा संशय घेतलेला आहे. काय त्या भरताच्या वाट्याला आले, किती दुःख यावं. पण भरताचं मन इतकं निर्मळ, इतकं स्वच्छ होतं ना. भरद्वाजांनी पाठ थोपडली पुढे त्याची आणि नावांवरून चतुरंग दल पलीकडे नेलं आणि भरत एकटाच चित्रकूटावर धावत गेलाय. रामा रामा हाक मारतोय.
दुरून त्याला धूर दिसला आणि तो म्हणते तिथेच रामाचा आश्रम असला पाहिजे, म्हणूनच धूर दिसतोय आपल्याला. आणि तो धावत सुटला. जर आपण बाहेर गेलो तर आश्रमाकडे परत यायला खुणा असाव्यात, म्हणून लक्ष्मणाने झाडावर काही खुणा लावलेल्या होत्या, त्या पटकन ओळखल्या भरताने आणि तो मार्ग स्वीकारत तो गेला. आणि लांबून त्यांनी पाहिलं मात्र एका पाषाणावर आश्रमाच्या बाहेर राम सीता बसलेले होते, मागे लक्ष्मण उभा होता. आणि त्याला शंका अशी वाटलेली होती की अरे काय हे भयंकर, चतुरंग दल घेऊन भरत येतोय, त्याला ठोकतोच आता. लक्ष्मण कसा होता सांगू का तुम्हाला? अँग्री यंग मॅन. खरं सगळ्या रामायणामध्ये तसंच वर्णन आहे. आता सुग्रीवाला माझा निरोप दे म्हटल्यावर तो निघाला, रामाला म्हणतोय जाऊन पहिल्यांदा त्याचा वधच करतो. राम म्हणाल मारू वगैरे काही नको, माझा संदेश दे म्हणजे झालं. सुग्रीवाला अतिशय संतप्त आहे, पण रामाच्या शब्दाचं सदैव मान करणार. इकडे राजा दशरथाचा मृत्यू झालेला, दोन्हीमध्ये त्याचा देह ठेवला. आणि भरत आल्यावर मग और्ध्वदेही केलं. मग सगळे संस्कार केलेत बरं का. आम्हाला विवाह संस्कार थाटामाटात हवा असतो, कारण पुढे सुख दिसत असतात सगळी गृहस्थाश्रमाची. संस्कार अंत्येष्टीचा आला की म्हणजे काय अर्थ आहे त्यात, भुक्कड सगळं खोटं, काय वाटेल ते करतात. अरे चोरानो, तो विवाह संस्कार तेवढा सगळा चालतो मंत्र म्हटलेला, आणि हा खोटा काय संस्कार? मग 16 संस्कारामधला तो संस्कारच आहे. आपले पूर्वज फार प्रज्ञावंत होते. भरतानी तो केला आणि मग भरत एकटाच वेड्यासारखा पुढे गेला. रामाने लक्ष्मणाचं सांत्वन करून त्याला सांगितलं झाडावरून खाली उतर. राजपुत्र झाडावर सहज चढायचे. काय विद्या होत्या. चित्रकूटावर कुटी बांधली आहे सुंदरपैकी. या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी. पलाश फुलले भिल्ल वाकले, भल्लात कपल भारे लवले. दिसतीन याना मानव शिवले, ना सैल लतांची कुठे मिठी. या इथे लक्ष्मणा बांध कुटी. काय सांगितले सुंदर. जानकीसाठी काय काय इथे उपलब्ध असेल त्याचंही वर्णन त्या गीतामध्ये फार गोड केले. आणि तुझ्या माझी या भक्ष सायका, उभय लाभले वनात एका. पोचलो येथ ती शुभची घटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. हा सौमित्रे सुसज्ज सावध, दिसली लपली क्षणात पारध. सिद्ध असू दे सदैव आयुध, या वनी श्वापदा नाही तुटी. या इथे लक्ष्मणा बांध कुटी. माडगुळकरांनी गीत केलं ना, त्यावेळेला बाबा बोरकर नेमके पोचले ते पंचवटीत, म्हणजे माडगुळकरांच्या बंगल्यावर. आणि अण्णा गीत लिहित होते, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. गाणं लिहून झालं आणि बाबा बोरकर म्हणाले, अण्णा एक सुचवू का? महाकवी, दोघंही महाकवीच. अण्णा एक सुचवू का? अण्णा म्हणाले काय? ते म्हणाले पालुपदात एक बदल करा की या इथे लक्ष्मणा बांध कुटी, याऐवजी या इथे बांधवा बांध कुटी म्हणा की. सुंदर सुचवलेलं होतं. अण्णा म्हटले हट, असलं काही करणार नाही, काहीतरी बोल नको. अण्णांनी ऐकलं नाही ते, त्याच्यामुळे ती ओळखतं. नाही तर छान होतं, अनुप्रास होता, बांधवा बांध कुटी असं होतं. पण ते ऐकलं नाही माडगुळकरांनी. अशा गमती जमती इतिहासात घडून जातात. आता हा जो अडखळतोय पडतोय भरत, पुन्हा उठतोय, डोळे भरून आलेत, गंगा यमुना वाहत आहेत आणि धावतोय तो अखंड रामांच्याकडे. पुढे आला आणि दोघांनी एकमेकाला पाहिलं. काय अवस्था झाली असेल. आणि तो गेला आणि रामांच्या चरणाने मिठी घातली. रामा 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 म्हणून कोसळला. रामचंद्रांच्या चरणानं मिठी घातली आणि रामाने त्याला अतिशय प्रेमानं उठवलं आणि आपल्या हृदयाशी धरलेलं आहे. ये हृदयीचे ते हृदयी घातले. शब्दांनी जे सांगायचं ते शब्द न उच्चारता परस्परांना कळले. शब्दे विण संवादू, दुजे विण अनुवादू म्हटले ना माऊलीने, तसं होऊन गेलं. हा, काय कौतुक घडलेलं आहे. दोघंही रडतायत. सीता रडते, लक्ष्मण रडतोय. मागे शत्रुघ्न आला आणि मागून ऋत्विज आले, अमात्य आले, निवडक सैन्यामधले अधिकारी सुद्धा येऊन पोचले. माता तिघी येऊन पोचलेले आहेत. कैकेयीला अपरंपार पश्चाताप झालेला आहे. आता
आणि ज्या वेळेला आपला पिता मृत्यू पावला कळलं त्यावेळी राम लहान मुलासारखे रडले. दशरथावर अत्यंतिक प्रेम होतं रामांचं, आणि त्यांनी इंगुदी वृक्षाचं झाडाचं फळ काढलं, त्याचाच पिंड केला आणि आपल्या पित्याचं श्राद्ध केलं. त्यावेळी कौसल्य इतकी रडली, ती म्हणाली की हा चक्रवर्ती सम्राट होणार होता, याला तांदूळसुद्धा जवळ नाही आहेत पिंड करण्यासाठी. इंगुदी वृक्षाचं फळ घेऊन हिनं हे केलं. आता काय म्हणावं या कर्माला आणि या प्रारब्धाला, प्राक्तनाला. आणि मग तिथेच त्या चित्रकूटावर राजसभा भरली. आणि मग एका गीतामध्ये सगळं सार येऊन गेले ना. दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माय कैकयी ना दोषी नभे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्मजात. खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा. अवतार घेतलं की पूर्वसंचिती भोगावं लागतं बरं का. जीवासवे जन्मे मृत्यू, एक एक सूत्रच सांगितले हो जीवनाचं. जीवासवे जन्मे मृत्यू, जन्मजातच ठरलेलं आहे ते, त्याला काय इलाज आहे, तुम्ही काही करूच शकत नाही. माय कैकयीना दोषी नवे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्मजात. काय करणार मी तरी आता. भरता तू हे लक्षात घे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. यथा काष्ठम च काष्ठम च, जे महाभारतातून रामायणात सांगितले त्याचाच सुंदर अनुवाद आहे. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवास. नको आसू ढाळू आता पूस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत हो तू राजा रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनात, आणि अयोध्यापुरीचा मान जगामध्ये वाढवायचं उत्तरदायित्व भरता आता तुझ्यावर आहे. आता निरोप दे. सगळीच बोलणी खुंटली. शेवटी भरत म्हणाला, प्रभो मी राज्याचा सामंत आहे केवळ. राज्य असेल ते आपलं, आपल्या पादुका मला द्या, आणि सुवर्ण पादुका बरोबर नेलेल्या रामांच्या पायात घाला. आणि त्या पायात घातलेल्या सुवर्ण पादुका भरताने आपल्या मस्तकी धारण केल्या. आणि ते अयोध्येकडे परत आला, पण अयोध्येत न जाता शेजारी नंदीग्रामी थांबला आणि तिथून कोसल देशाचं राज्य त्यांनी सांभाळलं. पाहिलं काय विलक्षण आहे. या बंधू प्रेमाला तुम्ही काय उपमा देणार सांगा. आज स्क्वेअर सेंटीमीटरला गळे कापतात भावंड एकमेकाचं. हो तुम्ही भोळे सांब, ते भाऊजी बघा किती हुशार आहेत. चाल की लाठ्या काठ्या घेऊन उभेच समोरासमोर. अरे ज्या राष्ट्रामध्ये राम झाला तिथे असं घडावं. किती प्रेम आहे, किती कराल एकमेकासाठी, अशी भावना मनामध्ये खरं तर पाहिजे. सगळं अयोध्याकांड इतकं सुंदर आहे म्हणून सांग. कितीदा गावं, कितीदा गावं, कितीदा म्हणावं, कितीदा आठवावं, कितीदा स्मरावं, कितीदा चिंतन करावं तितकं कमीच. कारुण्याचा आणि त्यागाचा परोत्कर्ष म्हणजे अयोध्याकांड आहे. श्रीरामांचा निरोप घेऊन भरत परत आला. नंदीग्रामी पादुकांची स्थापना केली आणि एका दृष्टीनं रामराज्याला प्रारंभच केलेला आहे त्यांनी. पुढे राम आल्यावर ते वर्धिष्णू झालं आणि कळसाला पोचलं, आणि इकडे रामचंद्र वनवासामध्ये पुढे निघाले. पुढे अरण्यकांड कांडामध्ये काय घडलं, केवढ्याही अवघड प्रसंगांना तोंड देत रामचंद्रांना पुढे जावं लागलं, हा सगळा रोमांचकारी इतिहास उद्याच्या प्रवचनामध्ये पाहायचा. आज जे आपण ऐकलं, गायलं, श्रद्धेनं म्हटलं, ते चित्तामध्ये साठवून कृतार्थ व्हायचं आणि त्याचं चिंतन मननही करायचं. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.